भक्तांनो, शांत पहाटेच्या धुक्यात नदी काठावर एक शांत विशाल हत्ती स्थिर उभा होता आणि त्याच्यापुढे थरथरत उभा असलेला एक लहानसा कुत्रा भीतीने मान खाली घालत म्हणाला, माझं आयुष्य रोज एखाद्या अपघातासारखं वाटतं. कधी प्रेम हरवतं, कधी घर, कधी विश्वास. मी इतका छोटा आहे ना, म्हणूनच सगळं गमावतो का? हत्तीने त्याच्याकडे करून नजरेने पाहिलं. सोंडेचा हलकासा स्पर्श डोक्यावर करत शांतपणे म्हणाला, मी तुला आज एक कथा सांगणार आहे. कुत्र्याच्या डोळ्यात आशेची हलकी चमक दिसली. पण मला भीती वाटते. कथा ऐकून सुद्धा माझी नशीब बदलेल का? हत्ती गंभीर पण प्रेमळ आवाजात म्हणाला, नशीब बदलायला आधी मन बदलायला लागतं. पण लक्षात ठेव, कथा मध्ये सोडली तर पाप लागतं. कुत्रा अधिक जवळ येत म्हणाला, मी पूर्ण ऐकेन, कारण आज माझ्या मनात खूप अंधार आहे. हत्ती खोल श्वास घेत म्हणाला, अंधार फक्त उजेडाची वाट पाहतो. आणि काही कथा अशा असतात ज्या ऐकल्या की तुटलेली हिंमत परत जुळते. जर तुम्हालाही तुमच्या आयुष्यात तुटलेलं काही परत जोडायचं असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली बेल आयकॉन दाबा. मग कथेचा एक भागही चुकवू नका. त्यानंतर मनापासून लाईक करा आणि शेवटी श्री स्वामी समर्थ असं श्रद्धेने कमेंट करा. चला तर मग आता ही कथा सुरू करूया. मित्रांनो, पर्वतांच्या कुशीमध्ये लपलेलं एक लहानसं गाव होतं. नाव होतं देवगिरी. चार बाजूला डोंगर, मधून वाहणारी छोटी नदी आणि नदीच्या काठावर टेकून उभं असलेलं काळ्या दगडाचं जुनं मंदिर. या गावात गोपाळ नावाचा एक गरीब पण मनाने श्रीमंत शेतकरी राहत होता. त्याची बायको जानकी आणि त्यांचा लहान मुलगा कार्तिक. घर कच्च, छप्पर चांगलं नाही, पण मन मात्र स्वच्छ आणि देवावर प्रचंड श्रद्धा. अनेक वर्ष त्यांनी कष्टानं शेती केली. थोडं धान्य, थोडी भाकर आणि रात्री देवाचं नामस्मरण. आयुष्य साधं पण समाधानात चाललं होतं. पण त्या वर्षी आकाशाने जणू पाटच फिरवली. श्रावण गेला, भाद्रपद गेला, आश्विनही संपायला आला, तरी ढग फक्त येत होते, गडगडत होते आणि पण रिकाम्या हाताने जात होते. जमिनीवरची चिरेबंद माती फाडून तोंड वासून उभी राहिली होती आणि पिकं वाळून पिवळी पडली होती आणि जनावरांच्या डोळ्यात भूक आणि तहान एकाच वेळी ओरडत होती. देवगिरीवर दुष्काळाची काळी चादर अलगद का होईना पण पसरत होती आणि गावातील विहिरींचा तळ दिसायला लागला. नदीचा ओघ बारीक नसा सारखा झाला आणि स्त्रियांना घागरी घेऊन लांबवर जावं लागायचं. जानकी रोज सकाळी देवळात जाऊन दिवा लावायची. दगडी देवतेसमोर हात जोडून डोळ्यात पाणी आणून म्हणायची, देवा, आमचं काहीतरी कर. लहान लेकरांकडे बघ, जनावरांकडे बघ, चार थेंब पाणी टाक रे वरून. पण देवळाच्या अंगणातल्या जुन्या वडाच्या झाडातून फक्त वाऱ्याचा सुसाट आवाज यायचा. उत्तर कुणाचंच नाही. अशातच एका संध्याकाळी गोपाल शेतातून परत आला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरचं तेज काहीसं मावळलेलं दिसत होतं. हातात कुठलाही भाजीपाल्याचा गेलेला बांध नाही, ना आती धान्याची बातमी, फक्त धुळीनं माखलेले पाय आणि थकलेली नजर. दारात कार्तिक धावत येऊन म्हणाला, बाबा, आज काहीतरी घेऊन आलास ना? भूक खूप लागली. गोपाळच्या घशात शब्द अडकले. तो मुलाच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाला, हो रे बाळा, थोडी भाकर आहे, तुझ्या आईनं ठेवली आहे. आत गेल्यावर जानकीच्या डोळ्यातही काळजी दिसत होती आणि तिनं हलक्या आवाजात फुटफुटत विचारलं, आजही काही झालं नाही का? गोपाळ शांतपणे बसला. थोडा वेळ काडीने जमिनीवर रेघोट्या ओढत राहिला आणि मग हळू आवाजात बोलू लागला, मातीला थेंबर पाणी नाही. बियाणं उभं राहायचं तर राहो, नाहीतर सगळं खड्ड्यात जाणार. जनावरांना चारा नाही, माझ्या जीवाला काळजी आहे. पण कार्तिककडे बघ की, रोज थोडं थोडं खाऊन त्याचं अंग कणकणीत राहिलंय. आणि कार्तिक त्या दोघांचं बोलणं काहीसं समजून काहीसं न समजून त्यांच्याकडे कुतूहलाने बघत होता. पण त्याच्या चेहऱ्यावरचा थकवा लपवायचं नाव घेत नव्हता. गेल्या काही दिवसांपासून तो पटकन थकायला लागला होता. अंगात उष्णता, कधी डोके दुखणं, कधी अंगात गोळे येणं. कदाचित उष्णतेनं असेल असं म्हणून जानकी त्याला कोमट पाणी, काही घरगुती काढे देत होती. पण आईच्या मनातल्या एका कोपऱ्यात भीतीचा बारीक काटा रोज थोडा थोडा अजून खोलवर घुसत होता. त्या रात्री जेवण झाल्यावर गोपाळ घराबाहेर अंगणात पडलेल्या जुन्या ओंडक्यावर बसून आकाशाकडे बघत होता. आकाश इतकं निरभ्र होतं की तारकांनी जणू मातीवर पडावं असा भास व्हायचा. त्याने हात जोडले, डोळे मिटले आणि मनात पुटपुटला, देवा, मी फार मोठा भक्त नाही, मला मंत्रतंत्र येत नाही, ना माझ्याकडे मोठे दानधन आहे. मला माझ्या लेकराचा जीव राख आणि पिकं वाळली तर परत पेरू, जनावरं मरली तर परत खरेदी करू. पण या छोट्याशा जीवावर हात फिरवताना माझे हात थरथरतात. त्याला काही झालं तर मी जिवंत राहणार नाही. त्याच्या डोळ्यातून 2 थेंब खाली पडले. तेवढ्यात माणूस हलकेच पावलांचा आवाज आला. रामदास काका एक हात कमरेला लावून आणि दुसरा हात काठी घेऊन चालत येत होते. काय रे गोपाळ, एवढा उदास का बसला आहेस? शेतकरी आहेस,
उद्या काय होईल हे काळालाच ठाऊक, पण मनाने इतकं तुटून नको जाऊ. गोपाळ नाईलाजानं हसला, पण ते हसणं इतकं खोटं होतं की स्वतःला जाणवलं. काका, माझं दुःख पिकांच्या पुरतं नाही राहिलं. कार्तिकचं अंग जळतंय, रोज कमकुवत होत चाललाय. काहीतरी वाईट सावली आमच्या घरावरून जात असल्यासारखं वाटतंय. हे ऐकताच रामदास काका काही क्षण शांत झाले. त्यांनी आकाशाकडे पाहिलं, मग थोडं पुढे येऊन ओंडक्यावर बसत हळू आवाजात म्हटलं, या भोवतीचं जंगल पाहिलंस ना? दिवसा डोळ्या किती शांत वाटतं, पण रात्री त्यांची जी दुसरी बाजू दिसते ती फार कमी लोकांना कळते. पूर्वीपासून म्हणतात, डोंगराआडच्या दाट जंगलात एक प्राचीन आश्रम आहे, तिथे एक साधू राहतो. लोक त्याला कालयोगी म्हणतात. म्हणे त्याला वेळ थांबवण्याची शक्ती आहे. गोपाळाच्या कानांना जणू कोणीतरी वीज लावल्यासारखं झालं. वेळ थांबवतो म्हणजे काय काका? तो पटकन सरळ बसला. काकांनी त्याच्याकडे पाहिलं. डोळ्यात थोडं रहस्य, थोडी भीती आणि थोडी श्रद्धा होती. अगदी सगळं सांगायचं तर मलाही माहीत नाही. मी लहान होतो तेव्हा माझ्या आजोबांनी सांगितलेलं ऐकलंय. म्हणे त्याच्या आश्रमाभोवती असं काहीतरी आहे की तिथं गेलेल्या माणसाच्या नशिबाची रेगच बदलते. काही जण म्हणतात त्यानं वेळ काही क्षणासाठी थांबवली होती, म्हणूनच एकाच वेळी मरणाच्या उंबरठ्यावर असलेले दोन जीव वाचले. पण तिथं जाणं तेवढंच मोठं संकट आहे. जंगलात प्रवेश करायचा म्हणजे स्वतःच्या जीवाशी खेळ आहे. गोपाळचं मन जोराजोरानं धडधडू लागलं. एका क्षणी त्याला वाटलं या गोष्टी फक्त घाबरवण्यासाठी आहेत, पण लगेचच कार्तिकचा थकलेला चेहरा डोळ्यासमोर तरळून गेला. काका, जर खरंच असं काही असेल तर तिथं जायलाच हवं ना? त्याच्या आवाजात भीक मागणाऱ्या बापाची हतबलता होती. रामदास काकांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवत गंभीरपणे म्हणालं, असं काही ठरवण्यापूर्वी नीट विचार कर. तिथं जायचं असेल तर जीव, श्रद्धा आणि नशीब तिन्ही गोष्टी लागतात. काही जण गेलेत आणि परत आलेत, काही जण गेले आणि पुन्हा गावात दिसलेच नाहीत. इतक्यात घरातून जानकीचा घाबरलेला आवाज आला, गोपाळ, गोपाळ, लवकर ये. कार्तिकचा श्वास जोरात चाललाय. गोपाळ आणि रामदास काका दोघेही आत धावत गेले. झोपड्यावर पडलेला कार्तिक अंगाने जळत होता. श्वास चढलेला, ओठ कोरडे आणि जानकीच्या डोळ्यातून घाबरलेल्या अश्रूंचा ओघळ चालू होता. मी काढा दिला, पण काही फरक पडत नाहीये, ती थरथरत म्हणाली. त्या क्षणी गोपाळच्या मनात एकच विचार ठामपणे उभा राहिला, काही झालं तरी मला त्या जंगलातल्या साधूकडे जायचंच आहे. त्याने स्वयंवरासारख्या निश्चयाने मनात शब्द कोरले. जंगल कितीही घनदाट असो, रस्ता किती धोकादायक असो, पण वेळ थांबवणारा तो साधू माझ्या मुलाला वाचू शकत असेल तर मी सगळं पणाला लावायला तयार आहे. बाहेर आकाशात एक तारा उघळून गेला. जणू कोणीतरी वरून त्याचा निश्चय ऐकून घेऊन चिन्ह दिलं. म्हणून त्या रात्री घरातली हवा वेगळीच झाली होती. कार्तिकच्या अंगाची उष्णता वाढतच होती. श्वास कधी जोरात, कधी मंद, आणि जानकीच्या हातातला ओला कापडही कोरडा होऊन जायचा. गोपाळ त्याच्या शेजारी बसून मुलांचे केस अलगद कुरवळत होता, पण मन मात्र कुठेतरी दूर पळत होतं, जंगलाच्या दिशेनं, रामदास काकांनी सांगितलेल्या त्या गूढ आश्रमाकडे. थोड्या वेळानं रामदास काका हळू आवाजात म्हणाले, गोपाळ, बाहेर थोडा वेळ चल, तुझ्याशी थोडं नीट बोलायचंय. गोपाळला सुरुवातीला उठावंसं वाटलं नाही, पण जानकीनेच हलक्या आवाजात म्हटलं, जा ना, काकांचं ऐकून घे, कदाचित देवच काहीतरी मार्ग दाखवणार असेल. दोघेही अंगणात आले. आकाश काळवंडलेलं, सारे तारे हे मात्र अधिक तेजानं चमकत होते. दूर डोंगराकडून येणारा वाऱ्याचा आवाज जणू एखादा प्राचीन जप म्हणत असल्यासारखं वाटत होता. रामदास काकांनी काठी मातीवर खुपसली आणि हळू आवाजात सुरू झाले, तुला वाटत असेल मी म्हातारा माणूस आहे, गोष्टी सांगून वेळ घालवतो, पण मी जे सांगतोय ते माझ्या घराण्यातल्या लोकांनी पाहिलेलं आहे, अनुभवलंय. गोपाळ शांतपणे ऐकत राहिला. पूर्वी देवगिरीचा दुष्काळ हा नवीन प्रकार नाही रे गोपाळ. खूप वर्षापूर्वी असा एक काळ आला होता. शेती जळाली, जनावरं पडली आणि लोकांनी देवावर प्रश्न विचारायला सुरुवात केली. त्यावेळी ह्या गावात एक मोठा धनिक व्यापारी राहत होता. नाव होतं जगदंब सेठ, आणि त्याच्याकडे धान्याचे कोठार भरलेले, पण मन मात्र पाषाण. गावकरी दाराशी येऊन हात पसरले की तो म्हणायचा, कर्म केलंय म्हणून भोग भोगा, माझे धान्य माझ्या घरातच राहणार. त्या कठोरपणामुळे गावातल्या वृद्धांनी गावदेवतेला प्रार्थना केली, न्याय मागितला, पण देव न्याय देतो तेव्हा फक्त एका घराला नाही, संपूर्ण गावाला धडा शिकवतो. काकांचा आवाज जरा थरथरला. म्हणतात त्या रात्री गावाच्या सीमारेषेवरच्या जंगलात विचित्र वादळ उठलं. आकाश काळं, विजांचा कडकडाट, पण पाऊस मात्र थेंबर नाही. दुसऱ्या दिवशी लोकांनी पाहिलं, जगदंबू सेठचा कोठार रिकामं, सगळं धान्य जणू जमिनीत झिरपून गेलं होतं. कोणाला आवाज नाही, कोणाला चिन्ह नाही, फक्त त्याच्या घराच्या दाराशी एक प्राचीन दगड दिसला, जणू रातोरात उभं राहिल्यासारखा. त्या दगडावर काही लिहिलेलं होतं, पण कोणाला वाचता येईना. तेव्हाच गावात पहिल्यांदा एक कालयोगीचं नाव ऐकू आलं. आता एक साधू गावात आला. साधा भगवा वस्त्र, लांब दाढी, पण डोळ्यात असं काही होतं की कोणी नजरा भिडवू शकेना.
त्यानं त्या दगडाकडे पाहिलं आणि गावकऱ्यांना सांगितलं, तुमच्या गावाचं काळ इथे थांबलाय. जोपर्यंत निस्वार्थ त्याग होत नाही तोपर्यंत हा शाप तुटणार नाही. आणि ते बोलून तो साधू जंगलाच्या दिशेने निघून गेला. पण काळ गेला, पिढ्या बदलल्या, पण कालयोगी साधूची आठवण, त्याच्या वेळ थांबवण्याच्या शक्तीबद्दलच्या गोष्टी लोकांच्या तोंडात फिरत राहिल्या. गोपाळने तोंडातला कोरडेपणा गिळला. म्हणजे हा तोच साधू आहे का काका? कित्येक वर्षापूर्वीचा? तो अजूनही जिवंत असेल का? काकांनी हळू हसून पण थोड्या भीतीने उत्तर दिलं, अगदी हाच आहे. की त्याच्यासारखा रूप घेऊन दुसरा कोणी आहे कोण सांगणार? पण एक गोष्ट नक्की आहे, वेळेसोबत खेळ करणारा कोणी साधारण माणूस नसतो. वेळ थांबवणं म्हणजे देवाच्या कामात हात घालणं. तो फक्त तेव्हाच हात पुढे करतो जेव्हा त्याला खात्री असते की समोरचा माणूस स्वतःच्या स्वार्थापेक्षा मोठा विचार करायला तयार आहे. थोड्या वेळ शांतता पसरली. दोघांच्याही कानात रात्रीचं गुंजन, कुठेतरी लांबून भुंकणाऱ्या कुत्र्याचा आवाज, झाडांच्या पानांतून जाणाऱ्या वाऱ्याचा हलकासा शिशीर, असा सगळा आवाज एकत्र मिसळून वेगळाच माहोल तयार करत होता. गोपाळच्या मनात एकाच वेळी प्रश्न आणि आशा दोन्ही उठत होत्या. मग काका, जर मी त्या साधूकडे गेलो आणि त्यानं माझ्या कार्तिकला वाचवलं नाही तर? किंवा मी तिथं पोहोचणारच नाही तर? माझ्या घरातल्या 2 जीवांचं काय? काकांनी त्याच्याकडे स्थिर नजरेनं पाहिलं. गोपाळ, प्रश्न तू चुकीचा विचारतोयस. प्रश्न हा नाही की साधू तुझ्या लेकराला वाचवेल की नाही. प्रश्न असा आहे की तू तुझ्या लेकरासाठी स्वतःच्या भीतीवर विजय मिळवणार की नाही. नशीब, आयुष्य आणि मृत्यू यांचं गणित तुमच्या आमच्या डोक्याच्या वरचं आहे. पण मनातलं धैर्य आणि श्रद्धा ही आपली जबाबदारी आहे. हे शब्द कानात घुमले आणि गोपाळच्या आत काहीतरी खळबळून जागं झालं. त्याच्या स्वतःच्या बापाची आठवण झाली. लहानपणी जेव्हा गोपाळ नदीत पडला होता तेव्हा आई ओरडत होती, लोक पळत होते, पण त्याचा बाप क्षणाचाही विचार न करता नदीत उडी मारून त्याला बाहेर काढायला गेला होता. तू माझ्या पोटचा आहेस म्हणून नाही, तू जीव आहेस म्हणून वाचवला, असं बापानं नंतर कानाशी सांगितलं होतं. त्या आठवणीने गोपाळच्या डोळ्यात नवं पाणी आलं. काका, मला वाटतं निर्णय झालाय. सकाळ होईपर्यंत थांबून मी बघू शकत नाही. उद्या सूर्य उगवायच्या आत मी निघणार. आणि कार्तिकचा जीव माझ्या हाती नाही, पण त्यासाठी धडपड करणं माझ्या हातात आहे. रामदास काकांनी मान डोलावली. ठीक आहे, मग एक काम कर, आता लगेच नाही, पण रात्रीचा पहाटेचा प्रहर जरा शांत असतो तेव्हा निघ. आणि जंगलात पायी जात असला तरी मनाने सतत नाम घेत जा. लक्षात ठेव, तिथं फक्त झाडं नाहीत, सावल्या नाहीत, फक्त आवाज आहेत आणि काही गोष्टी दिसत नाहीत पण जाणवतात. घाबरलास की हरलास. तेवढ्यात घरातून पुन्हा खोकल्याचा आवाज आला. कार्तिक जोराजोरानं खोकत होता. दोघेही धावत आत गेले. कार्तिकचा श्वास अजून बिघडलेला, कपाळावर घामाचे थेंब. जानकीचं मन गलबलून आलं. देवा, काय होतंय माझ्या लेकराला? ती अश्रू ढाळत म्हणाली. गोपाळ तिच्या शेजारी बसून ठाम आवाजात म्हणाला, जानकी, आता एकच मार्ग उरलाय, जंगलातल्या त्या साधूकडे जायचं. रामदास काकांनी सांगितलंय, कालयोगी नावाचा साधू आहे म्हणे, वेळ थांबवतो म्हणे. काही कळलं किंवा नाही, पण मी न जाता बसणार नाही. जानकीने लगेच डोकं हलवलं. तिच्या डोळ्यात भीती आणि प्रेम दोघेही मिसळलेले. जंगल, रात्री, तुला माहिती आहे ना तिथं काय काय असतं? लोक म्हणतात, सावल्या उभ्या राहतात, अनोळखी आवाज बोलतात, कुणाचा पाठलाग होतो. तू जर परत आला नाहीस तर? गोपाळने तिचे हात स्वतःच्या हातात घट्ट धरले. मी परत येईन की नाही ते मला माहीत नाही, पण एक बाप म्हणून मी हे पाहून शांत बसलो तर मला आयुष्यभर स्वतःकडून क्षमा मिळणार नाही. देवावर श्रद्धा ठेव आणि तू इथं कार्तिक जवळ बस. मी तो साधू शोधून आणतो. जर तो खरोखर वेळ थांबवू शकतो तर मी त्याच्या पायात पडणार, हात जोडणार आणि रडणार, पण माझ्या मुलासाठी लढणं सोडणार नाही. जानकीच्या डोळ्यातून आसव गळत राहिली आणि पण तिनं विरोध केला नाही. ती फक्त देवाघराकडे वळली आणि तिथं ठेवलेल्या छोट्या दगडी मूर्तीसमोर हात जोडून म्हणाली, देवा, माझा नवरा नुसता माणूस नाही, माझ्या लेकराचा आधार आहे. त्याचे पाय तू स्वतः चालव. तो परत यावा आणि माझ्या कार्तिकच्या श्वासात परत प्राण यावा. काही वेळानं गोपाळ उठला. एका जुन्या कापडाची पिशवी घेतली. त्यात थोड्या भाजलेल्या ज्वारीच्या भाकरी आणि थोडं मीठ, थोडं गूळ ठेवला. काठी हातात घेतली. पायात जुन्या चपला आणि रामदास काकांकडून जंगलाचा मार्ग पुन्हा एकदा नीट समजून घेतला. वाटेत जो पहिला मोठा वड दिसेल आणि त्याच्या मुळाशी थांबून थोडं नामस्मरण कर. पुढे गेलास की तुला रस्ता स्वतः सांगायला लागेल. काका म्हणाले. गोपाळनं कार्तिकच्या कपाळावर हलकासा ओठ टेकून चुंबन घेतलं. बाळ, मी येईपर्यंत धीर धर. तुझ्यासाठीच तर मी देवाला भिडायला निघालोय. कार्तिक अर्धवट शुद्धीत होता. फक्त हलकासा हात वर करून बाबांच्या बोटाला स्पर्श करून पुन्हा शांत झाला. बाहेर येताच रात्रीचा गडदपणा अजून वाढला होता, पण गोपाळचा निश्चय त्या काळाकुट्ट आकाशातही तारा बनून चमकत होता. आणि त्यानं घराच्या उंबरठ्यावर एक पाऊल बाहेर टाकलं आणि देवगिरीच्या शांत गावातून एका साध्या शेतकऱ्याची अज्ञात जंगलाच्या दिशेने सुरू झालेली ही यात्रा पुढच्या काळाचे सगळे कापडे बदलणार होते.
आता गावाचं झोपलेलं अंगण आणि कुंपणावर बसलेले शांत कावळे आणि घराघरातून येणारा मंद श्वास यांना मागं सोडत गोपाळनं उंबरा ओलांडला आणि पायाला वाट जशी मिळेल तशी तो डोंगराच्या बाजूने चालू लागला. आकाशातला चंद्र आता ढगांच्या आत लपाछपी खेळत होता. कधी धुसर प्रकाश टाकायचा, कधी पूर्ण गायब व्हायचा. दूरवरच्या जंगलाचा काळा कुट्ट पट्टा जणू आकाशावर कोणी रेषा ओढून ठेवले असा दिसत होता. पायाखालील माती कोरडी, प्रत्येक पावलावर धुळीचा हलका ढग वर उडायचा. आणि पण गोपाळच्या मनात आता भीतीपेक्षा घाई जास्त होती. जितक्या लवकर त्या साधूकडे पोहोचेल तितक्या लवकर कार्तिकचा जीव परत हातात येईल असा तो स्वतःला समजावत चालला होता. काही वेळ चालल्यावर गाव मागे राहिलं आणि घरांच्या सावल्या दूर गेल्या आणि पुढं फक्त डोंगरावरून उतरत जाणारी पायवाट उरली. रात्रीच्या शांततेत अचानक एखाद्या झाडावरची सुकलेली फांदी तुटून पडायचा आवाज आला की गोपाळ दचकून आसपास पाहायचा. पण लगेच स्वतःलाच रागवत पुटपुटला, घाबरलास की संपलास, नाव घेत जा. तो हळूहळू रामकृष्ण दत्त असं नाव मनातल्या मनात म्हणत राहिला. थोड्या वेळानं त्याला रामदास काकांनी सांगितलेला मोठा वड दिसला. खूप प्राचीन, त्याच्या मुळांनी जमिनीतून बाहेर वाकड्या तिकड्या जाळ्यांसारखा पसारा केला होता. जणू त्या झाडानं कित्येक वर्षापासून येणारे जाणारे पाय लक्षात ठेवले होते. गोपाळ त्या मुळाशी बसला, काठी बाजूला ठेवली. 2 मिनिटं डोळे मिटून गप्प बसला. पोटात भूक कुरकुरायला लागली होती. पण त्यानं आधी हात जोडून आकाशाकडे पाहिलं. देवा, जर ही वाट चुकीची असेल तर माझा पाय आत्ताच थांबव, आणि जर हाच तुझा मार्ग असेल तर मला माझं काम पूर्ण करायला बळ दे. हे बोलून त्यानं पिशवीतून थोडासा गुळाचा तुकडा तोंडात टाकला आणि उरलेला तुकडा त्या वडाच्या मुळाशी ठेवत म्हणाला, हे जंगलाच्या राखण करणाऱ्या देवांनो, माझी साथ द्या. एवढं करून तो पुन्हा पुढं चालू लागला. आता हवेत थोडं वेगळंच गारव्याचं भासू लागलं. गावाच्या मोकळ्या शेतातून येणारी हवा एक वेळ वेगळी, पण इथं दाट झाडांच्या दिशेनं जाताना वाऱ्याचं तापमानच बदलल्यासारखं वाटत होतं. ना पूर्ण गार, ना फार उष्ण, पण अंगावर नकळत काटा आणणारं. पुढं पुढं जाताना झाडांची गर्दी वाढू लागली. सुरुवातीला थोडी झाडं, मग जास्त, आणि मग आकाश पूर्ण झाकणारं हिरवं काळं छत तयार झालं. चंद्रप्रकाश जवळजवळ जमिनीपर्यंत पोहोचेनासा झाला, पण फक्त कधी दाट फांद्यांच्या फटीतून कापसाच्या बारीक दोऱ्यासारखा प्रकाश खाली ओघळायचा. या सगळ्या अंधारात गोपाळला आता प्रत्येक आवाज जास्त भरून ऐकू येऊ लागला. पानांची सळसळ, दुसऱ्या घुबडाचा ओरडा, एखाद्या अज्ञात प्राण्याचा दमदार श्वास, कधी कधी तर स्वतःच्या हृदयाची धडधडही कानाजवळ ऐकू येते असं वाटायचं. तो चालत राहिला. तसा एक वेळ आली की त्याला वाटलं तो गोलगोल फिरतोय की काय. आत्ता या वाकड्या झुडपांजवळून गेलो नव्हतो का? मग त्यानं स्वतःलाच विचारलं. एकदा दोनदा असं वाटल्यावर कुशंका मनात डोकावली. जंगल आपल्याला फसवतोय म्हणतात, आणि ते चाललंय का? त्या क्षणी त्याला रामदास काकाचं वाक्य आठवलं, घाबरलास की हरलास. त्यानं काठी जमिनीत घट्ट टेकवली आणि थोड्या मोठ्या आवाजात म्हणाला, मला फक्त माझ्या लेकरासाठी इथं यायचंय, कुणाचा अपमान करायला नाही. जर कुणाचा अधिकार असेल तर या जंगलावर, तर मी त्याचा मान ठेवतो. पण माझ्या वाटेत फक्त तूच तेवढं पाऊल दे. आणि आश्चर्याचं म्हणजे हे बोलून तो जसा 2-3 पावलं पुढे गेला तसंच त्याला दूर एक बारीकशी पायवाट उजळल्यासारखी दिसली. हळूहळू डोळे सरावले की कळलं ते प्रकाशाचं नाही, पण जणू पायाखालील माती थोडी वेगळी रंगाची आहे. जणू कोणीतरी केव्हा तरी इथून खूप वेळा गेलंय आणि त्यानं नैसर्गिक रस्ता तयार करून ठेवलाय. कदाचित हीच ती वाट असेल असं म्हणून त्यानं त्या पायवाटेवर पाय ठेवला. आणि जसजसा तो आत जात होता तसतसं जंगल शांत होत गेलं. सुरुवातीचे विचित्र आवाज कमी झाले. त्या जागी एक अनोळखी शांतता आली, अशी की कानात शिट्टी वाजल्यासारखं वाटेल. या शांततेत त्याला स्वतःच्या विचाराचाच भार वाटू लागला. हे सगळं खरंच आहे का? वेळ थांबवणारा साधू, की मी फक्त एखाद्या गोष्टीचं मागं धावतोय? पण लगेच कार्तिकच्या जळजळीत चेहरा डोळ्यासमोर घेऊन त्यानं मनाला झापड मारली आणि असं अर्धवट विचारलं, तर परत फिरावंसं वाटेल. आणि मी परत फिरलो तर गावात माझ्या मुलाच्या उघड्या डोळ्यात मी स्वतःला बघू शकणार नाही. तो पुढे जात राहिला. थोड्या वेळानं पायाखालील जमीन बदलायला लागली. आधी कोरडी, मग थोडी ओलसर, आणि मग जणू एखाद्या जुन्या नदीच्या पात्रात चाललोय असं वाटायला लागलं. चिखल नाही, पण बारीक गाळासारखी माती. अचानक डाव्या बाजूने हलकासा कुजबुजण्याचा आवाज आला. जणू 2-3 माणसं खूप हळू आवाजात काहीतरी बोलत आहेत. गोपाळ थबकला, कान टवकारले, पण शब्द स्पष्ट ऐकू येत नव्हते. फक्त वेळ थांबते, काळ बदलतो असे काही तुटक ध्वनी कानावर पडले. त्यानं हळूच त्या बाजूला पाहिलं तर त्याच्या नजरेसमोर जे दिसलं त्यानं त्याचे थरकाप उडाले. तिथं उभ्या असलेल्या 3-4 उंच झाडांच्या बुंद्यावर जणू अस्पष्ट चेहरे उमटल्यासारखे वाटत होते. झाडांच्या खोडावरची नैसर्गिक रेषा, बोके आणि फटे एकत्र येऊन जणू डोळे, नाक, तोंड तयार झालं होतं. आणि त्यात खोडांवरून हलका प्रकाश येत असल्यासारखा भास होत होता.
आणि गोपाळच्या अंगावर काटा आला, पण नजर दुसरीकडे वळत नव्हती. मग अचानक त्या झाडांमधून एक कुजबूज कानावर आली. यावेळी स्पष्ट मराठीत होती. घाबरू नकोस, तू स्वतःसाठी नाही, वेळे पलीकडच्या कृपेकरता चाललाय. आवाज ना पुरुषाचा ना स्त्रीचा, जणू वाऱ्याला जीभ आली आहे तसा. आणि गोपाळचे ओठ सुकले, पण त्यानं जबरदस्तीने हात जोडले आणि म्हणाला, जर तुम्ही या जंगलाचे रक्षक असाल तर मला फक्त एवढं वरदान द्या. मी ज्याच्यासाठी चाललोय तो माझा मुलगा आहे. त्याचा श्वास चालू राहो इतका वेळ तुम्ही मला जिवंत आणि शुद्धीवर ठेवा. काही क्षण काही आवाज आला नाही. मग पुन्हा झाडांच्या पानात हलकी सळसळ झाली आणि ते कुजबुजनं हळूहळू मंदावत गायब झालं. त्या क्षणी गोपाळला आपल्या पायाखालील जमीन ही थोडी घट्ट, थोडी विश्वासाई वाटू लागली. जणू जंगलाने त्याला थेट हो नाही म्हटलं, पण तू पुढे जाऊ शकतोस असं मुक्त सिग्नल दिला. चालता चालता अचानक त्याला जाणवलं, आकाशातला चंद्र मागे राहिलाय, तरी वेळ जणू इथे काही वेगळ्याच गतीने चालते. तो बराच वेळ चालतो असं वाटत होतं, पण थकवा अपेक्षेपेक्षा कमी. श्वासही तितकाच चढलेला नाही. काय हा त्या कालयोगीचा असर आहे का आधीपासूनच, की फक्त माझं मन खेळतंय? तो स्वतःलाच प्रश्न विचारत पुढे जात राहिला. काही अंतरावर जाताच अचानक झाडांची गर्दी थोडी बाजूला झाली आणि समोर हलकासा उजेड दिसू लागला. गोपाळचा वेग नकळत वाढला. काही पावलांनी तो एका छोट्याशा मोकळ्या पट्ट्यावर आला. मधोमध एक विचित्र तलावासारखं पाण्याचं डोह होतं आणि पाणी अगदी स्थिर, एकही लाट नाही. पृष्ठभागावर आकाशाचं प्रतिबिंब नाही. चंद्र तारे काहीच दिसत नव्हते. जणू काळ्या काचेसारखं काहीतरी गोल पसरलं होतं. त्याच्या भोवती पुन्हा 5-7 झाडं आणि त्या झाडांवर शांतता. गोपाळला अनावर कुतूहल वाटलं. तो सावधपणे डोहाच्या काठाशी गेला आणि पाण्यात स्वतःचा चेहरा बघण्याचा प्रयत्न करू लागला. आणि इथेच त्याला जाणवलं की काहीतरी निश्चित वेगळं घडतंय. पाण्यात त्याचा चेहरा दिसत नव्हता, तर काही क्षणांसाठी कार्तिकचा गरम कपाळाचा चेहरा, काही क्षणासाठी जानकीचे पाणावलेले डोळे आणि मग देवगिरी गावाचं कोरडं झालेलं शेत. हे सगळं जणू पाण्याच्या आतील बाजूला घडतंय असं भासत होतं. आणि गोपाळच्या पायाखालील जमीन थोडी डळमळली. हे काय आहे? त्याच्या तोंडून हळू आवाजात निघालं. त्या क्षणी डोळे मिटून त्यानं मनात एकच विचार केला, जर हाच तो वाटलेला पहिला इशारा असेल तर मी परत फिरू शकत नाही, कारण हे जे काही दाखवताय ते माझंच आयुष्य आहे. त्यानं पलटी मारून त्या डोहाला नमस्कार केला आणि पुन्हा एकदा काठी हातात घेत पुढच्या अज्ञात वाटेकडे चालू लागला, जिथे त्याची भेट येत्या काळात त्या काळाला खेळू शकणाऱ्या साधूशी होणार होती. आणि याची त्याला अजून अस्पष्टच कल्पना होती. डोह मागे टाकून गोपाळ पुढे चालू लागला, तेव्हा जंगलाचा अंधार काहीसा विरळ होऊ लागला आणि झाडांची उंची अजूनही आकाशाला गवसणी घालत होती. पण त्यांच्या मधल्या फटीतून आता गडद हिरवत प्रकाश झिरपू लागला होता. जणू कुठल्या तरी अतिदूर ठिकाणी पहाटेची चाहूल अलगद पडते. चालता चालता गोपाळला जाणवलं की त्याचं मन जड होत चाललंय. पाय जड नाहीत, पण डोळे आपोआप मिटायला लागलेत. जणू कोणी त्याला विश्रांती घे म्हणून आतूनच हाक देतंय. आता झोपलो तर उठेन की नाही कोण जाणे, हा विचार डोक्यात आला, पण पाय थांबायला तयार नव्हते. काही पावलांवरच त्याला एक मोठा काळा कुट्ट खडक दिसला. त्याच्या बाजूला थोडी सपाट जागा होती. गोपाळ तिथं बसला, पाठीवरची पिशवी टेकवली, काठी बाजूला ठेवली आणि फक्त 2 घोट पाणी प्यायला. फक्त 2 मिनिटं डोळे मिटतो असं म्हणत तो खडकाला टेकून बसला. आणि कधी डोळे मिटले त्यालाच कळलं नाही. क्षणाच्या आत त्याला वाटलं तो कुठेतरी दुसऱ्याच जगात पोहोचलाय. त्याच्यासमोर देवगिरी गाव पुन्हा उभं राहिलं, पण ते गाव कोरडं नव्हतं, हिरवगार होतं. शेतात पाणी भरलेलं, नदी भरून वाहत होती. लोकांच्या चेहऱ्यावर हसू होतं. कार्तिक धावत येऊन त्याच्या कुशीत झेपावला. अंगात कसलीही उष्णता नव्हती, डोळ्यात चमक होती. जानकी पाठीमागून हसत होती. हातात ओला पदर आणि कपाळावर शांततेचं तेज होतं. हे खरंच आहे का, असं तो विचारतोय तोच. अचानक त्याचं लक्ष गावाच्या देवळाकडे गेलं. देवळाच्या दरवाजात एक अपरिचित तेजस्वी आकृती उभी होती, पूर्णपणे पांढरी प्रकाशाची. चेहरा स्पष्ट दिसत नव्हता, पण तिच्यातून येणारी शांतता थेट छातीत उतरत होती. आणि त्या आकृती हळूच हात वर करून जंगलाच्या दिशेने इशारा करत होती. त्या हातातून निघणारी बारकीशी उजेड रेषा सरळ जंगलातल्या एका ठिकाणी जाऊन थांबली. गोपाळ पळत त्या दिशेने जाऊ लागला, पण पाय जड झाले, हालचाल मंद झाली आणि त्या उजेड रेषेवर पोचायच्या आतच देवगिरीचं सगळं दृश्य धुरासारखं वेगळू लागलं. थांब, मला अजून बघायचंय, असं त्याच्या तोंडातून निशब्द ओरड निघाला. आणि त्या क्षणी तो खडकाजवळ पुन्हा एकदा जागा झाला. अंगावर थंड घाम, श्वास जड आणि हृदय जोरजोरात धडधडत होतं. काही क्षण त्याला आपण कुठे आहोत हेच कळेना. मग डोळ्यांसमोर पुन्हा झाडांची उंची, अंधार आणि समोर दिसणारी पायवाट स्पष्ट झाली. हे स्वप्न होतं की देवाचीच ओळख आहे, हे त्यानं स्वतःलाच विचारलं. त्याला उठायला लागलं तेवढ्यात एक वेगळी शांतता त्याच्या कानावर आदळली. जंगलातले नेहमीचे आवाज, पक्ष्याचे किलबिल, किड्यांची सरसर,
पानांची सळसळ काहीच ऐकू येत नव्हतं. इतकी खोल शांतता होती की स्वतःच्या श्वासाचाही आवाज मोठा वाटू लागला. त्या शांततेत अचानक कुठून तरी एक मंद घंटानाद ऐकू आला. दूरवर नाही, अगदी जवळ जणू कोणी लहानशी घंटी हलवल्यासारखा गोपाळ सावध झाला. हा आवाज कुठून येतोय? तो हळूहळू पुढे सरकू लागला. दोन झाडांमधल्या अरुंद फटीतून त्याला एक अत्यंत हलकासा प्रकाश दिसला, अगदी त्या स्वप्नात दिसलेल्या उजेडासारखा. त्या क्षणी त्याच्या अंगावर काटा आला. हा तो संकेत आहे का? मनात प्रश्न उभा राहिला आणि तो त्या प्रकाशाच्या दिशेने वळला. जसजसा तो पुढे गेला तसतसं पायाखालची जमीन बदलत गेली. आधी गुळगुळीत, मग साधी मऊ आणि मग अचानक दगडाळ. आणि तो आता एका छोट्या दरीत उतरला होता. आजूबाजूला उंच दगडांचे कडे, मध्ये अरुंद वाट आणि त्याच्या शेवटी तो प्रकाश अजूनही मंदपणे चमकत होता. अचानक त्याला गावातल्या पायवाटेचा गंध आला. ओलसर मातीत मिसळलेला गवताचा मंद सुगंध. एवढ्या आत जंगलात असतानाही गावाचा वास येणं त्याला अचंबित करणारं होतं. हे काय असू शकतं? तो पाय जपून टाकत पुढे गेला आणि दरी संपता संपता अचानक एक लहानसं सपाट मैदान दिसलं. जणू कोणीतरी मुद्दाम मध्यभागी मोकळं स्थान तयार केलंय आणि त्या मैदानाच्या मधोमध एक जुना दगडी दीपस्तंभ उभा होता. त्यावर मंद निळसर ज्वाला पेटलेली होती आणि असताना उष्णता जाणवत नव्हती. उलट त्या ज्वालेभोवती गारवा होता आणि दीपस्तंभाच्या खाली त्याला काही कोरीव अक्षरं दिसली. पण ती इतकी जुनी आणि झिजलेली होती की वाचायला कठीण जात होती. त्यानं जवळ जाऊन हात फिरवला आणि आश्चर्य म्हणजे त्याच्या बोटाखाली दगड जिवंत असल्यासारखं हलकेच कंप पावला. त्या क्षणी तो निळसर ज्वालेने थोडा जोर धरला आणि अगदी मंद स्वरात एक आवाज कानावर आला. वेळ थांबते त्याच्यासाठी तो स्वतःला विसरायला तयार असतो. गोपाळच्या अंगात काटा उठला. तो मागे सरकला. हात आपोआप जोडले गेले. मी कोणाला विसरायला निघालो नाही, मी फक्त माझ्या लेकरासाठी चाललोय, तो घाबरलेला पण नम्र आवाजात म्हणाला. ज्वाला थोडी शांत झाली आणि एक क्षणभर त्याला वाटलं जणू त्या ज्वालेच्या आत कार्तिकचा चेहरा उमटलाय. त्याच्या जो वेदनांनी वाकलेला, स्वतःसाठी की सगळ्यांसाठी, हा प्रश्न पुन्हा त्या ज्वालांच्या आतून येऊन त्याच्या छातीत घुसला. गोपाळ काही क्षण गप्प राहिला. त्याला रामदास काकांचे शब्द आठवले. तो फक्त तेव्हाच हात पुढे करतो जेव्हा समोरचा माणूस स्वतःच्या स्वार्थापेक्षा मोठा विचार करायला तयार असतो. त्याने दीर्घ श्वास घेतला आणि हळू आवाजात म्हटलं, माझ्या लेकरांसाठी मी निघालोय, पण जर या मार्गावर चालताना इतर कुठेसाठीही काही करणं माझ्या नशिबात असेल तर मी तेही करण्यास तयार आहे. मला फक्त योग्य पायवाट दाखवा. त्या क्षणी ज्वाल्याने हलकेच उजळून पांढरुक्या रंगात रूपांतर घेतलं आणि दीपस्तंभाच्या पाठीमागे लपलेली एक अतिशय अरुंद वाट प्रकाशात न्हावून निघाली. हीच वाट होती आणि हीच वाट असणार आहे. गोपाळच्या मनात एक ठाम विचार उमटला. त्याने दीपस्तंभाला वाकून नमस्कार केला. पुन्हा एकदा मनात देवाचं नाम घेतलं आणि त्या अरुंद वाटेवर पाऊल टाकलं. जसा तो त्या वाटेवर गेला तसं त्याला जाणवलं की आजूबाजूचा अंधार हळूहळू मागे पडतोय आणि काही अदृश्य शक्ती त्याला त्या दिशेने ओढते. मागे वळून पाहिल्यावर दीपस्तंभ दिसत होताच, पण त्याची ज्वाला आता स्थिर नव्हती. ती जणू त्याच्या प्रत्येक पावलासोबत हलत होती. मी योग्य मार्गावर आहे ही जाणीव मनात खोलवर बसली. पण त्याच वेळी एक अनामिक भीतीही होती, कारण ज्या ठिकाणी संकेत मिळतात तिथं पुढं कोणती परीक्षा येईल याची कोणालाच कल्पना नसते. त्या अंधाऱ्या अरुंद पण प्रकाशानं दिशा दाखवणाऱ्या पायवाटेवर चालताना गोपाळचा प्रत्येक श्वास आता एका नावावर अवलंबून होता, त्या अज्ञात वेळेशी खेळणाऱ्या साधूवर. अरुंद आणि प्रकाशानं न्यायलेल्या त्या वाटेवर गोपाळनं पाऊल टाकलं आणि जणू मागचं संपूर्ण जग त्याच्यातून अलग झालं. अंधार अजूनही सभोवती होता, पण त्या अंधारातही कोणतरी त्याला स्पष्ट दिशा दाखवत आहे अशी जाणीव त्याच्या मनात ठाम झाली. प्रत्येक पाऊल टाकताना पायाखालील जमीन वेगळीच वाटत होती, जणू नेहमीच्या मातीऐवजी एखाद्या जुन्या आठवणींवर तो चालतोय. झाडांची पानं हळूहळू हलत होती, पण वाऱ्याचा आवाज नव्हता. जणू जंगल सुद्धा श्वास थांबवून त्याला पाहत होतं. थोडं अंतर चालल्यावर त्याच्या वाटेला दोन्ही बाजूंच्या वेगवेगळे प्राचीन दगड दिसू लागले. ते नैसर्गिक वाटत नव्हते, कुणीतरी मुद्दाम उभे केलेले असावेत असे भासवत होते. काही दगडांवर अस्पष्ट रेषा, काहींवर ना ओळखता येणारी चिन्ह कोरलेली. गोपाळ हळूच त्यावरून हात फिरवत पुढं चालला राहिला आणि त्या स्पर्शात थंडावा होता, पण अंगात शहारा आणणारा थंडावा. मध्येच त्याला दूर कुठेतरी पाण्याचा मंद गारगोटा ऐकू आला. इथं कुठेतरी झरा असणार असं वाटून तो आवाजाच्या दिशेने वळला. थोड्याच अंतरावर एक लहानसा झरा दिसला, अतिशय स्वच्छ, शांत आणि त्याचं पाणी कधीच न हलणाऱ्या तलावासारखं स्थिर वाटत होतं. गोपाळनं हात पाण्यात घातला, पण आश्चर्य म्हणजे बोटं आत गेली आणि तरी पाण्यात लाट निर्माण झालीच नाही. त्याला थोडी भीती वाटली. हे पाणी आहे की काही वेगळंच? तो थबकला, पण तहान आता असह्य झाली होती आणि म्हणून थोडं पाणी ओठांवर लावलं. गारवा थेट छातीत उतरला आणि एक क्षणभर त्याला अंगावरची सगळी थकवा उठल्यासारखा वाटला. आणि झऱ्यापलीकडे पुन्हा तीच अरुंद वाट, पण आता तिचा उतार चढाचा होता.
वर जात असताना त्याची श्वासाची गती वाढत होती, पण शरीरात अनोळखी ताकद येत होती. आणि मी एकटाच नाही ही भावना त्याच्या मनात दाटून आली. मध्येच त्याला रामदास काकांचे शब्द आठवले, कार्तिकचा जळता कपाळ आठवला आणि जानकीचे ओले डोळे आठवले आणि त्यांची चाल अधिकच वेगवान झाली. झाडांच्या गर्दीतून अचानक एक सोळासा मोकळा पट्टा उघडला. त्या मोकळ्या जागेत जळणारी एक जुनी लहानशी धुनी दिसली, पण ती धुनी कोणी पेटवलेली असावी याचा कुठलाच मानवी संकेत नव्हता. आसपास न झोपडी, न पाऊलखुणा, न भांडी, काहीच नाही. तरी धुनी पेटलेली, जणू काळालाच न जुमानता. गोपाळ थबकला. इथंच तर साधू असणार नाही. त्याचं हृदय जोरजोरात धडधडू लागलं. त्याने आजूबाजूला नजर फिरवली, पण कुणाचाही पत्ता नव्हता. फक्त धुनीच्या आगीचा मंद प्रकाश आणि धुराचा हलका सुगंध. त्या क्षणी धुनीतून वेगळाच आवाज आला. ना पूर्ण शब्द, ना पूर्ण वाऱ्याचा झोत, पण स्पष्ट जाणवणारा संकेत. जणू कुणीतरी त्याला आतून म्हणत होतं, तू योग्य मार्गावर आहेस, पण पुढचा टप्पा सोपा नसेल. गोपाळने हात जोडले, डोळे मिटले आणि हळू आवाजात पुटपुटला, माझ्या लेकरासाठी मी कोणतीही कसोटी द्यायला तयार आहे. पण त्या क्षणी धुनीची ज्वाला थोडी उंच झाली आणि पुन्हा शांत झाली. त्या शांततेत त्याला एका अदृश्य नजरेची जाणीव झाली, जी त्याच्यावर पाहते आहे आणि तो योग्य आहे की नाही ते मोजते आहे. अजून साधू प्रत्यक्ष समोर आला नव्हता, पण त्याची उपस्थिती आता स्पष्टपणे जाणवू लागली होती. धुनीच्या स्थिर ज्वाळांकडे काही क्षण पाहत गोपाळ तिथंच उभा राहिला. आगीचा प्रकाश त्याच्या चेहऱ्यावर पडत होता, पण आसपास कुठेही मानवी हालचालींचा लवलेशही नव्हता. तरी त्याला स्पष्ट जाणवत होतं, तो आता एकटा उरलेला नव्हता. कुणीतरी त्याला पाहत होतं, मोजत होतं. तो खरंच कार्तिकसाठी इथवर आला आहे की अजून कुठला स्वार्थ मनात लपलेला आहे हे तपासत होतं. आणि गोपाळने मूकपणे मस्तक झुकवलं. देवा, मला काही लपवता येणार नाही हे मला माहीत आहे, म्हणून जे आहे तेच मनात आहे. असे शब्द त्याच्या ओठावर आले. तेवढ्यात धुनी जवळची माती हलके सरकली आणि तिथून एक अरुंद वाट वरच्या बाजूने उघडली. ही वाट आधी दिसतच नव्हती, जणू धुनीनेच ती उघडून दाखवली. गोपाळ क्षणभर थांबला. पाठीमागे परत जाण्याचा मार्ग आधीच अंधारात गडप झाला होता. पुढे जाण्या वाचून आता पर्यायच उरला नव्हता. त्याने काठी घट्ट पकडली आणि त्या नव्या वाटेवर पाऊल ठेवले. वाट वर चढत होती. आजूबाजूच्या झाडांची उंची कमी होत गेली आणि हवेत विचित्र गारवा वाढत गेला. काही पावलांवरच त्याला अचानक पायाखालची जमीन भुसभुशीत वाटू लागली. एक पाऊल पुढे टाकताच माती खचली आणि गोपाळ घसरत घसरत खाली अडकला. शरीर अर्ध माती खाली अर्ध बाहेर असे अडकून पडला. क्षणभर त्याच्या छातीत धडकी भरली. इथंच सगळं संपणार का असा भीषण विचार मनात चमकून गेला आणि त्याने जोर लावून बाहेर यायचा प्रयत्न केला. पण माती अधिकच आत खेचत होती आणि त्या कसोटीच्या क्षणी त्याच्या मनात एक वेगळीच दोन चित्र उमटली. एक कार्तिकचं जळणारं कपाळ आणि दुसरं स्वतःचं घाबरलेलं मन. मी जर घाबरलो तर माझ्या पोराला कोण वाचवणार हा विचार होताच त्याने घाबरट हालचाली थांबवल्या. खोल श्वास घेतला. काठी घट्ट मातीमध्ये रोवली आणि सावकाश धीराने शरीर बाहेर ओढू लागला. क्षणाक्षणाला हात थकत होता, पण मन अजून घट्ट होत जात होतं. शेवटी एका झटक्यात तो बाहेर आला आणि धपकन जमिनीवर कोसळला. श्वास सावरत सावरत तो उठला आणि तेवढ्यात त्याच्या कानावर एक मंद स्थिर आवाज आला. पहिली कसोटी पार केलीस, भीतीवर मात केलीस. आवाज कुठून आला हे कळलंच नाही. समोर कुणी नव्हतं, फक्त वाऱ्यात हलणारी झाडांची पानं आणि त्यात मिसळलेला तो शब्दांचा कंपन. गोपाळच्या डोळ्यात पाणी आलं. मी काही मोठा वीर नाही, मी फक्त एक बाप आहे, एवढंच तो बोलू शकला. वाट पुन्हा पुन्हा सरळ झाली आणि काही अंतरावर त्याला एक फिकट उजेड दिसू लागला. पण हा उजेड आधीसारखा गूढ नव्हता. त्यामध्ये एखाद्या आश्रमाची शांत छाया जणू अलगद उमटत होती आणि गोपाळच्या हृदयाची धडधड वाढली. तो अजून साधूंपर्यंत पोहोचलेला नव्हता, पण त्याच्या दिशेने जाणारी खरी वाट आता स्पष्ट दिसत होती. उजेडाच्या दिशेने चालताना गोपाळच्या पावलांना आता वेग आपोआप मिळाला होता. जंगलाची दाटी हळूहळू विरध होत चालली होती आणि झाडांमधून येणारा प्रकाश आता अधिक स्वच्छ दिसू लागला होता. पण तरीही तो नेहमीसारखा सूर्याचा प्रकाश नव्हता. त्यात काहीतरी वेगळं होतं, जणू वेळेनेच त्याला गाळून टाकलेलं शांत तेज. आणि काही पावलांवर गेल्यावर जंगल अचानक थांबलं. समोर एक लहानसं सपाट मैदान होतं आणि त्या मैदानाच्या मधोमध एक विचित्र दृश्य गोपाळच्या नजरेसमोर उभं राहिलं. तिथं हवा होतीच, पण ती हलत नव्हती. झाडांची पानं होती, पण ती सळसळत नव्हती. आकाशात एक पक्षी उडताना दिसत होता, पण तो पुढे जात नव्हता. तो जणू त्या क्षणी एका क्षणात अडकलेला होता. गोपाळचा श्वास क्षणभर थांबला. हे हे काय आहे? त्याच्या तोंडातून अलगद शब्द निघाले आणि त्याने हात पुढे केला, हवेला स्पर्श केला. पण त्या स्पर्शातही काहीतरी अडकल्यासारखं गेल्यासारखं वाटलं आणि जणू अदृश्य भिंत होती. तो सावधपणे पुढे सरकला. मैदानाच्या टोकाशी एक जुनाट दगडी पायरी दिसत होती. त्या पायरीवर धूळ बसलेली होती, पण ती धूळ हलली नव्हती आणि त्याने काठीने धुळीला हलकसं टोचलं. आश्चर्य म्हणजे ती धूळ पडलीच नाही, ती तशीच हवेत गोठल्यासारखी राहिली.
गोपाळच्या अंगावर शहारा आला. इथं इथं वेळ थांबलेली आहे. हा विचार त्याच्या मनात ठामपणे उमटला. त्या क्षणी त्याला एक वेगळाच आवाज ऐकू आला. आवाज लांबून येत होता, पण तरीही स्पष्ट ऐकू येत होता. इथं काळ चालत नाही, इथं फक्त सत्य चालतं. गोपाळ चारही बाजूंनी पाहू लागला, पण कुठेही कुणी दिसत नव्हतं. त्याने घाईने हात जोडले. मला सत्यच पाहिजे आहे, माझ्या लेकरासाठी, तो थरथरत्या आवाजात म्हणाला. आवाज पुन्हा घुमला. वेळ थांबवणं सोपं आहे, पण कोणासाठी? हा प्रश्न त्याच्या छातीत खोलवर रुतून बसला. त्याच्या मनात कार्तिकचं अशक्त शरीर, जानकीची पाणावलेली नजर आणि स्वतःचा गरीबपणा एकाच क्षणी उभा राहिला. मी फक्त माझ्यासाठी नाही, माझं पोर वाचावं म्हणून आलोय, तो धीट आवाजात म्हणाला. त्या क्षणी मैदानाच्या मधोमध असलेली स्थिर हवा हलके झाली. थांबलेला पक्षी एक पंख हलवून पुढे सरकला. धुळीचा एक कण खाली पडला. वेळ हळूहळू सूक्ष्मपणे पुन्हा हलायला लागली आणि त्या हालचालीतून एक अरुंद दगडी वाट उघड झाली, जिथे आतल्या भागात जाणारी होती. त्या वाटेच्या शेवटी एक मंद साधी झोपडी दिसत होती आणि गोपाळच्या हृदयाची धडधड वेगळीच झाली. तोच असणार कालयोगी. त्याच्या मनात विचार उमटला. आजवरच्या भीती, वेदना आणि आशा सगळी त्या एका क्षणात एकवटली. त्याने पायरीवर पाऊल टाकलं आणि वेळ थांबलेल्या त्या जागेतून वेळेशी खेळणाऱ्या साधूंच्या दिशेने तो पहिल्यांदाच प्रत्यक्ष चालू लागला. दगडी पायरीवर पाऊल टाकताच गोपाळला असं वाटलं जणू त्याने दोन जगांच्या मधली अदृश्य रेषा ओलांडली आहे. मागचं मैदान अजूनही वेळेत अडकलेलं होतं, पण पुढे जाताच हवा हलकीशी हलू लागली. पानं मंदसारखी सळसू लागली आणि श्वास घ्यायला पुन्हा जिवंतपणा जाणवू लागलं. आणि त्या अरुंद वाटेवर चालताना त्याच्या छातीत धडधड इतकी वाढली की ते बाहेरच्या शांततेवर जड पडते असं त्याला वाटलं. आणि समोर दिसणारी साधीशी झोपडी आता स्पष्ट होत चालली होती. मातीच्या भिंती, कौलारू छप्पर व दारासमोर लहानसा दगडी ओटा आणि ओट्यावर शांत पेटलेली एक धुणी. ना धूर ना ज्वाळांची उधळण, फक्त शांत स्थिर अग्नी. गोपाळ थांबला. पाय आपोआपच पुढे जात नव्हते आणि हेच ते ठिकाण जिथे वेळ थांबते. हा विचार मनात येताच त्याच्या अंगावर शहारा आला. त्याने हात जोडले, डोळे मिटले आणि निशब्द प्रार्थना केली. देवा, मी इथं माझ्या बळावर नाही आलो, माझ्या लेकरांच्या श्वासावर आलोय आणि काही चूक होऊ देऊ नकोस. आणि त्या क्षणी झोपडीच्या आतून एक अतिशय खोल, स्थिर पण शांत आवाज आला. आत ये, दार उघडच आहे. गोपाळ दचकला. कुणाला न दिसता त्याचे विचार कसे ऐकू आले हा प्रश्न मनात उमटला. तरी त्याने धीर एकवटून हळूच दार ढकललं. झोपडीच्या आत फार उजेड नव्हता, पण अंधारही नव्हता. मधोमध धुनी, भोवती काही जुनी भांडी आणि धुनीसमोर बसलेली एक आकृती. तिचं वय ओळखता येत नव्हतं. पांढरट मातीचा रंग असलेलं वस्त्र, लांब लचक दाढी आणि डोळे, आणि ते डोळे विशेष होते. ते थेट गोपाळच्या आतपर्यंत पाहत होते, जणू त्याच्या आयुष्याच्या सगळ्या आठवणी त्याच्या नजरेतून उलटसुलट होत आहेत. गोपाळने ओट्यावरच बसत मान खाली घातली. तूच का कालयोगी? त्याने थरथरत्या आवाजात विचारलं. साधू हळूच हसला. त्या हसण्यात अहंकार नव्हता, पण काळाची थकलेली जाण होती. नावाला फार महत्त्व देऊ नकोस. तू ज्या शक्तीला शोधत आलायस ती इथं आहे, इतकंच पुरे. गोपाळच्या डोळ्यात पाणी आलं. माझा मुलगा कार्तिक, त्याचा श्वास तुटू पाहतोय. मला ऐकलंय की तू वेळ थांबवतोस, कृपा करून त्याचा जीव वाचव. क्षणभर झोपडीतील हवा जड झाली आणि साधूने डोळे मिटले. धुनीची ज्वाळा अगदी मंद झाली आणि त्या मौनात गोपाळच्या मनात अचानक एक दृश्य चमकलं. कार्तिकचा श्वास थांबलेला, जानकीचा किंचाळणारा आवाज, देवगिरी गावावर पसरलेली शोकछाया. गोपाळ किंचारल्यासारखा पुढे सरकला. नको, असं होऊ देऊ नकोस. साधूने डोळे उघडले. मी वेळ थांबवू शकतो, तो शांतपणे म्हणाला, पण प्रत्येक थांबलेल्या क्षणाची किंमत असते. वेळ कुणासाठी थांबवायचा हे मी ठरवत नाही, ती तुझ्या मनाची शुद्धता ठरवते. गोपाळ हादरला. मी काहीही करेन, माझा जीव माग, माझं आयुष्य माग, तो व्याकुळपणे म्हणाला. साधूने त्याच्याकडे एकटक पाहिलं. तू तुझ्या मुलासाठी मागतोयस, पण तू कधी इतर कुणासाठी थांबलास का? हा प्रश्न गोपाळच्या काळजात कोरला गेला. त्याच्या मनात क्षणात अनेक आठवणी फिरून गेल्या. शेजाऱ्यांना मदत केलेले दिवस, कधी कुणाला उपाशी घरी परत पाठवलेले दिवस. मी मोठा दानी नाही, तो हळू आवाजात म्हणाला, पण माझ्या हातून कुणाचं वाईट कधी झालं नाही. साधूने मान डोलावली. ते पुरेसं नाही, पण सुरुवात आहे. उद्या वेळ थांबवण्याआधी तुझी अजून एक कसोटी आहे. हे ऐकताच गोपाळच्या पोटात गोळा आला. आणखी कसोटी? साधू शांतपणे म्हणाला. हो, कारण वेळ तुझ्यासाठी थांबली तर तिची किंमत संपूर्ण गावाला मोजावी लागणार आहे. साधूचे शब्द हवेत विरून गेले, पण त्याचा भार गोपाळच्या छातीत अधिकच घट्ट बसला. माझ्यासाठी वेळ थांबली तर संपूर्ण गावाला किंमत मोजावी लागेल. हे वाक्य त्याच्या कानात घुमत राहिलं. तो काही क्षण गप्प बसला. डोळे खाली झुकले आणि धुनीच्या स्थिर ज्वालांकडे पाहताच त्याला देवगिरी गाव डोळ्यांसमोर तरळू लागलं. कोरडी शेत, रिकामी विहिरी, उपाशी लेकरं, पण तरीही एकमेकांच्या दारात धावणारी माणसं. तो हळू आवाजात म्हणाला,
माझं पोर वाचवण्यासाठी जर गावावर संकट येणार असेल तर मी ते कधीच मान्य करणार नाही. साधूने त्यांच्याकडे रोखून पाहिलं. त्या नजरेत कठोरता नव्हती पण खोल कसोटी होती. तू अजूनही अपूर्ण सत्य बोलतोयस. साधू म्हणाला, वेळ थांबली की संकट येईलच असं नाही, पण वेळ थांबली की काहीतरी बदलणारच. तो बदल कोणासाठी असेल हे तुझ्या निर्णयावर राहील. गोपाळ हादरला. म्हणजे? साधू शांतपणे पुढे बोलला, तुझ्या मुलाला वाचवता येईल, पण त्यासाठी तुला उद्या एक गोष्ट करावी लागेल. ती गोष्ट जर तू केलीस तर वेळ तुझ्यासाठी थांबेल, नाहीतर तुझा प्रवास इथंच संपेल. गोपाळच्या श्वासाचा वेग वाढला. मी काय करायचं ते सांग. माझ्या ताकदीत जे असेल ते करीन. आणि जो ठामपणे म्हणाला. साधू उठला. त्याचं वृद्ध शरीर हळू हललं, पण त्याच्या हालचालीत थरथर नव्हती. उलट एखाद्या डोंगरासारखी स्थिरता होती. तो झोपडीच्या बाहेर गेला. गोपाळही मागोमाग बाहेर आला. बाहेर तोच थांबलेला प्रकाश, तोच विचित्र शांत परिसर आणि साधूने झाडांच्या आड उगवलेल्या एका अरुंद वाटेकडे बोट दाखवलं. या वाटेनं खाली उतर. तिथे एक जुना दगडी चौथरा आहे. तिथं उद्या सूर्य उगवण्याआधी तुला एक निर्णय घ्यायचा आहे. तो निर्णय फक्त तुझ्या मुलापुरता नसेल, तो संपूर्ण देवगिरीसाठी असेल. गोपाळच्या मनात भीती आणि आशा दोन्हीच एका वेळी दाटून आल्या. मी एक साधा शेतकरी आहे. मी गावाचं नशीब कसं ठरवणार? तो असह्यपणे म्हणाला. साधू हळूच म्हणाला, तू शेतकरी असशील, पण तू पहिल्यांदाच बाप बनलेला नाहीस. बाप जेव्हा निर्णय घेतो तेव्हा तो केवळ घरासाठी नाही तर उद्याच्या पिढीसाठी घेतो. आता तुझी परीक्षा ही बाप म्हणूनच आहे. गोपाळला जानकीचा अश्रूंचा चेहरा आठवला, कार्तिकचा कडवट श्वास आठवला आणि गावातल्या त्या लहान लहान लेकरांच्या रिकाम्या वाट्या आठवल्या. त्याचं मन गलबलून आलं. मी चूक निर्णय घेतला तर? आणि तो हळूच विचारलं. मग? साधू स्थिर स्वरात म्हणाला, चूक निर्णय तेव्हाच होतो जेव्हा तो फक्त स्वतःसाठी घेतला जातो. त्या क्षणी दूरवर कोंबड्याचा पहिला आरव ऐकू आला. रात्रीचा शेवटचा प्रहर चालू झाला. आणि मग साधूने शांतपणे म्हटलं, उद्याच्या सूर्योदयापूर्वी तुला त्या चौथऱ्यावर सगळं स्पष्ट होईल. आणि आज रात्री तुला फक्त एकच काम करायचंय, स्वतःकडे प्रामाणिकपणे पाहणं. गोपाळ झोपडीसमोर जमिनीवरच बसला. पिशवी पाठीला टेकवली, काठी शेजारी ठेवली आणि झोप त्याच्या डोळ्यात येत नव्हती. त्याचं मन फक्त एकाच प्रश्नाभोवती फिरत होतं. माझ्या लेकरासाठी घेतलेला निर्णय जर गावाच्या नशिबावर परिणाम करणारा असेल तर मी काय निवडणार? आणि त्या प्रश्नासोबतच दूर देवगिरी गावात कार्तिकचा श्वास अजूनही तुटक तुटक चालला होता. रात्र अजून थोडी बाकी होती. आकाशावर फिकट तारे चमकत होते आणि जंगलातली शांतता आता जड वाटू लागली होती. गोपाळ झोपडीसमोरच्या थंड जमिनीवर बसून राहिला, पण डोळ्याचा झोप लागली नाही. मनात सतत साधूंचे शब्द घुमत होते. निर्णय फक्त तुझ्या मुलापुरता नसेल, संपूर्ण देवगिरीसाठी असेल. प्रत्येक श्वासाबरोबर कार्तिकचा चेहरा डोळ्यासमोर येत होता आणि प्रत्येक विचाराबरोबर गावातल्या उपाशी लेकरांची आठवण टोचत होती. पहाटेच्या तोलमोलचा क्षण हळूहळू जवळ येत होता आणि थोड्याच वेळात आकाशाच्या कडेकडून हलकी पांढरी रेघ उमटायला लागली. साधूने सांगितलेली ती अरुंद वाट त्याच्यासमोर स्पष्ट दिसू लागली. गोपाळ उठला. पाय जड होते, पण निश्चय अजूनही भक्कम होता. जे काही उघड होणार आहे त्याला सामोरे जायचंय असा विचार करून तो त्या वाटेवर उतरला. उतार खोल होता. दगड ओलसर होते, पण पाय नकळत सरळ जात होते. जणू कुणीतरी त्याला त्या चौथऱ्याकडे ओढून नेलं होतं. काही अंतर खाली गेल्यावर जंगल पुन्हा दाट झालं आणि त्या दाटीतून अचानक एक जुना दगडी चौथरा समोर आला. काळ्या दगडांचा चारही बाजूंनी मोकळकिडीज आलेल्या पायऱ्या आणि मधोमध एक मोठा सपाट दगड. त्या दगडावर काही जिरलेली कोरीव अक्षरं होती. आणि गोपाळ हळू जवळ गेला आणि सूर्याची पहिली किरणं त्या दगडावर पडताच ती अक्षरं थोडी स्पष्ट झाली. कष्टानं त्याने वाचण्याचा प्रयत्न केला. त्यात लिहिलं होतं, जिथं स्वार्थ थांबतो तिथंच काळ हलतो. त्या वाक्याचा अर्थ त्याच्या मनावर खोलवर रुतला आणि त्या क्षणी चौथऱ्याच्या पाठीमागून दोन आकृत्या सावकाश पुढे आल्या. एक त्या साधूची होती. दुसरी आकृती पाहताच गोपाळच्या छातीत धडकी भरली. तो देवगिरीचा पाटील होता, गावातला सत्ताधीश, ज्याच्याबद्दल अनेकांच्या मनात तक्रारी होत्या. पाटील पुढे येत म्हणाला, गोपाळ, तू इथवर आलास म्हणजे साधूने तुला सत्य दाखवायचं ठरवलंय. गोपाळ गोंधळला. सत्य? कसले सत्य? त्याने विचारलं. साधू शांतपणे बोलला, तुझ्या मुलावर जे संकट आहे ते फक्त आजारामुळे नाही, ते गावावर पडलेल्या एका जुन्या कर्माचं फळ आहे. त्या कर्माचं मूळ या पाटलाच्या एका निर्णयात दडलंय. पाटलाचं तोंड फिकट पडलं. तो खाली पाहत म्हणाला, हो, 10 वर्षापूर्वी दुष्काळात मी धान्य साठवून ठेवलं. गाव उपाशी होतं, पण मी राजा दरबारात भाव वाढवून विक्री केली. त्या रात्री एका उपाशी ब्राह्मणाचं लेकरू मृत्युमुखी पडलं. त्याच्या आईने या चौथऱ्यावर उभं राहून शाप दिला होता की या गावाच्या मुलांच्या श्वासावर काळाची सावली पडो. हे ऐकताच गोपाळ हादरला. मग माझ्या कार्तिकवरचं संकट? त्याचा आवाज थरथरला. साधूने मान डोलावली. हो, तो शाप आता फळ देतोय. वेळ थांबवली तर तुझा मुलगा वाचेल, पण शाप तुटणार नाही. आणि शाप तुटवायचा असेल तर त्या जुन्या पापाची खऱ्या अर्थाने भरपाई व्हायला हवी.
गोपाळच्या छातीत तेजस्वी वेदना उठली. पाटील घाबरत म्हणाला, मी काय करू? माझं सगळं धन देईन, प्रायश्चित करीन. साधूने त्याच्याकडे रोखून पाहिलं. धन पुरेसं नाही. पाप जसं गुप्त केलंस तसंही प्रायश्चितही गुप्त चालणार नाही. तुला संपूर्ण गावासमोर सत्य मान्य करावंच लागेल. गोपाळला सर्व काही स्पष्ट होत चाललं होतं. त्याचा निर्णय आता फक्त कार्तिकसाठी नव्हता, तो देवगिरीच्या भविष्यासाठी होता. त्या चौथऱ्यावर उभा राहून त्याने प्रथमच जाणवलं, आज तो फक्त बाप नाही, तो साक्षीदारही आहे. चौथऱ्यावर उभा राहिलेला पाटील थरथरत होता. गोपाळ, साधू आणि तो तिघांमध्ये जड शांतता पसरली होती. पहाटेचं फिक्कट उजेड आता झाडांच्या फांद्यांमधून झिरपायला लागला होता, पण त्या उजेडातही सत्य अधिक गडद वाटत होतं. साधूने स्थिर स्वरात म्हटलं, आज देवगिरीसमोर जे लपून ठेवलंस ते उघडं करशील तेव्हा शाप सैल होईल. नाहीतर वेळ किती थांबवली तरी तुझ्या पापाची सावली नवीन लेकरांवर पडत राहील. पाटलाच्या डोळ्यात पाणी आलं. त्याने दोन्ही हात जोडले. माझी चूक मला माहिती आहे, पण गावासमोर उभं राहून हे कबूल करण्याची हिंमत माझ्यात नाही. तो कुजबुजला. गोपाळ पुढे आला. त्याचा आवाज शांत होता, पण त्यात बापाची जळजळ होती. हिंमत नसताना पाप करताना का आठवण आली नाही? माझ्या पोराचा श्वास अडखळतोय आणि तो आपल्या प्रतिष्ठेच्या भीतीत लपतोयस. हे शब्द पाटलाच्या काळजात घुसले. तो खाली मान घालून म्हणाला, मी चुकलो. मला वाटलं सगळं विसरलं जाईल, पण काळ विसरत नाही हे आज कळतंय. साधूने काठीने जमिनीवर हलकेच ठोकर दिली. चल, आजच्या सूर्योदयासोबत सत्यालाही उगवू दे. गोपाळ, साधू आणि पाटील तिघेही त्या अरुंद वाटेनं परत गावाच्या दिशेने निघाले. जंगल आता शांत नव्हतं. पक्ष्यांची किलबिल सुरू झाली होती. झाडांची पानं हलत होती, पण गोपाळच्या मनात अजूनही कार्तिकचा तुटक श्वास घुमत होता. मी उशीर तर करत नाही ना? हा विचार त्याच्या छातीत काट्यासारखा बोचत होता. वाटेत पाटील हळू आवाजात म्हणाला, गोपाळ, मी सगळी संपत्ती गावाला देईन, धान्याचे कोठार उघडीन, पण माझी इज्जत? गोपाळ मध्येच थांबला. त्याने पाटलाकडे पाहिलं. आज गावाला तुझी इज्जत नको आहे. गावाला तुझं पश्चातापाचं सत्य हवं आहे. गावात पोहोचताच लोक जमा झाले. पहाटेच्या वेळी तिघांना एकत्र पाहून गावकऱ्यांना आश्चर्य वाटलं. पाटील चौकात उभा राहिला. त्याचे पाय थरथरत होते. काही क्षण तो गप्प राहिला आणि अचानक मोठ्याने बोलू लागला, देवगिरीकरांनो, आज मी एक अपराध कबूल करणार आहे. 10 वर्षापूर्वीच्या दुष्काळात मी धान्य लपवलं, भाव वाढवून विकलं. एका उपाशी लेकराचा त्या रात्री मृत्यू झाला. त्या आईच्या शापामुळे आज आपल्या गावाच्या मुलांवर संकट आलंय. चौकात गोंधळ उडाला. काही जण संतापले, काहींनी हात डोक्यावर धरले, काहींच्या तोंडून अनावर रडणं फुटलं. गोपाळच्या मनात आशा आणि भीती दोन्ही एकाच वेळी जाग्या झाल्या. आता पुढं काय? हा प्रश्न त्याच्या नजरेत स्पष्ट दिसत होता. साधू पुढे झाला. आजपासून पाटलाची संपत्ती, धान्याचं कोठार आणि शेत गावाच्या हाती जाईल. उपाशी राहिलेल्याचं पोट आधी भरलं जाईल, तेव्हाच हा शाप सैल होण्याची सुरुवात होईल. पाटील यांनी मान खाली घालून होकार दिला. त्या क्षणी दूर कुठेतरी गोपाळला असं वाटलं, जणू कार्तिकचा श्वास जरा हलका झालाय, पण अजूनही पूर्ण दिलासा मिळालेला नव्हता. शाप अजून पूर्ण तुटलेला नव्हता आणि वेळ अजून थांबलेली नव्हती. गावाच्या चौकात पाटलाच्या कबुली जबाबानंतर वातावरण पूर्ण बदललं होतं. कोणी रागावलेलं, कोणी स्तब्ध, कोणी रडत आणि कोणी देवाकडे हात जोडत उभं होतं. पण गोपाळचं मन त्या सगळ्याच्या पलीकडे कुठेतरी धावत होतं, कार्तिककडे. साधूने शांतपणे गोपाळकडे पाहिलं आणि हळू आवाजात म्हटलं, सत्य उघडलं, पण अजून शाप पूर्ण तुटलेला नाही. वेळ थांबण्याची क्षण जवळ आली आहे. हे शब्द ऐकताच गोपाळच्या अंगावर काटा आला. माझ्या मुलाचा जीव वाचणार ना? गोपाळने घाईघाईने विचारलं. साधूने थेट उत्तर दिलं नाही. वेळ थांबण्याआधी अजून एक गोष्ट बाकी आहे. ती पूर्ण झाली तरच काळ तुझ्यासाठी थांबेल. गोपाळचा श्वास अडखडला. कसली गोष्ट? साधूने नजर त्या चौकात जमलेल्या लोकांकडे वळवली. हा शाप फक्त एका माणसाच्या पापामुळे नाही, तो लोकांच्या गप्प बसण्यामुळे वाढलाय. आज गावाने सत्य ऐकलं, पण आजचं त्यांना क्षमा आणि स्वीकारण्याची शपथ घ्यावी लागेल. गावकरी एकमेकांकडे पाहू लागले. काही जण संतापात म्हणाले, क्षमा? इतक्या वर्षाचं दुःख कसं विसरायचं? काहींच्या तोंडातून निशब्द हुंडके निघत होते. साधूने धीर गंभीर आवाजात सांगितलं, जर राग टिकून राहिला तर शापाची राग अजूनही धगधगेल. गोपाळ पुढे आला. त्याचे हात थरथरत होते, पण आवाज स्थिर होता. माझ्या कार्तिकचा श्वास तुमच्या रागावर अवलंबून आहे. आज जर तुम्ही क्षमा केली नाही तर माझं पोर माझ्या समोर संपेल. हे ऐकताच चौकात जड शांतता पसरली. एक वृद्ध स्त्री पुढे आली. तिचे डोळे लाल झालेले, पण आवाजात करुणा होती. माझं पोर त्या दुष्काळात गेलं, पण आणखी एक पोर माझ्यासमोर मरत असेल तर मी शापाला धरून बसणार नाही. तिने दोन्ही हात जोडले आणि तिच्या पाठोपाठ आणखी लोक पुढे आले. आम्ही क्षमा करतो, आम्ही राग सोडतो. हळूहळू संपूर्ण चौकातून एकच स्वर उठला, क्षमेचा, स्वीकाराचा. त्या क्षणी साधूने डोळे मिटले आणि त्याच्या सभोवतीचा वारा अचानक स्थिर झाला. पाने थांबली. पक्ष्यांचे आवाज अचानक गप्प झाले. गोपाळच्या कानात फक्त स्वतःच्या हृदयाची धडधड ऐकू येत होती.
साधूने हात वर केला आणि शांत स्वरात म्हणाला, काळ आता थांबणार आहे. काही क्षणांसाठी आकाशातल्या ढगांनी जणू हालचाल थांबवली. लोकांचे श्वास जड झाले आणि त्या क्षणी गोपाळला असं वाटलं जणू वेळच गोठून बसली आहे. साधू अचानक गोपाळसमोर उभा राहिला. आता तुझ्या मुलांच्या श्वासाकडे मी पाहतो, पण लक्षात ठेव, हा थांबलेला क्षण तुझ्या आयुष्याचा सर्वात मौल्यवान क्षण असेल. गोपाळच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. त्याने जमिनीवर लोटांगण घातलं आणि माझ्या लेकराला परत दे, मी आयुष्यभर ऋणी राहीन. साधूने डोळे बंद केले. थांबलेली हवा दाट झाली आणि त्याच थांबलेल्या क्षणात दूर गोपाळच्या घरात कार्तिकच्या प्राणांवर आणि मृत्यूंवर झुलणाऱ्या दोरीला हलकासा झटका बसला. जीवनाच्या बाजूने आता संपूर्ण गाव जणू श्वास रोखून उभं होतं. पाने थांबलेली, वारा गप्प, पक्ष्यांचा आवाज नाही, माणसांची हालचाल नाही. सगळं काही त्या एका क्षणात गोठल्यासारखं. फक्त साधू आणि गोपाळ हलत होते. वेळ थांबलेली होती, पण दोन जीव अजूनही हालचालीत होते. एक जो वेळेला थांबवतो आणि दुसरा ज्याचा मुलगा वेळेच्या कड्यावर लटकलेला होता. साधूने डोळे पूर्ण बंद केले. त्याच्या कपाळावर घामाचा एक थेंब उमटला, पण तो खाली पडला नाही. तोही हवेत थांबलेला. गोपाळ थरथरत उभा होता. त्याचं मन कार्तिक जवळ होतं. त्या थांबलेल्या क्षणात साधूचा आवाज हळूच उमटला, वेळ थांबली म्हणजे मृत्यूही थांबतो, पण मृत्यू परत पाठवायचा असेल तर जीवाची हाक आतून यायला हवी. गोपाळ घाबरून म्हणाला, माझ्या लेकराला हाक येईल तो धीराचा आहे. साधूने हात हवेत फिरवला आणि त्या हाताच्या हालचालीतून एक अदृश्य दार उघडल्यासारखं वाटलं. त्या दारातून गोपाळला एक अदृश्य दृश्य दिसलं. तो स्वतःच्या घरात उभा आहे असं त्याला जाणवलं. कार्तिक झोपाळ्यावर पडलेला, रंग फिकट, श्वास खूप हलका. जानकी त्याच्या शेजारी बसून न हलता थांबलेल्या अश्रूंप्रमाणे गोठलेली. गोपाळच्या तोंडून अनावर हाका निघाल्या, पण इथे आवाज पोचत नव्हता. त्याने दोन्ही हात जोडले, ओठ हलवले. बाळा, बाबा इथं आहे. त्या थांबलेल्या दृश्यात अचानक कार्तिकची बोटं हलकीशी हलली आणि त्याचा श्वास गदा घट्ट झाला आणि साधूचा आवाज पुन्हा उमटला, हा क्षण तुझ्या प्रेमावर अवलंबून आहे. वेळ थांबली असली तरी नातं थांबत नाही. गोपाळ मनाच्या सर्व शक्तीनं आतूनच ओरडला, कार्तिका, उठ रे बाळा, आई वाट बघते, बाबा वाट बघतायत. क्षणभर काहीच घडलं नाही. मग हळूहळू कार्तिकचे ओठ थरथरले. त्याच्या छातीत एक डोलारा आला, जणू कोणीतरी आतून त्याला परत बोलावतंय. साधूने हात वर करून गंभीर स्वरात म्हटलं, आता काळाला परत चालू देतो, पण शाप पूर्ण तुटेपर्यंत अजून एक अट बाकी आहे. अचानक वातावरण पुन्हा हलू लागलं. वारा वाहू लागला, पानं सळू लागली आणि लोकांचा श्वास सुटल्यासारखा झाला. वेळ पुन्हा सुरू झाली आणि पण सगळ्यांच्या हृदयाची धडधड एकाच दिशेला धावत होती, गोपाळच्या घराच्या दिशेने. गोपाळ धावत सुटला. गावातून वाट काढत, लोक बाजूला सरकत तो घराकडे पोहोचला. आत धावत जाऊन त्याने पाहिलं, कार्तिकचा रंग अजूनही फिकट होता, पण त्याचा श्वास आता तुटक नव्हता. तो खोल श्वास घेत होता. जानकी जणू दगडातून सजीव झाल्यासारखी हल्ली आणि किंचाळून म्हणाली, त्याचा श्वास चाललाय गोपाळ, त्याचा श्वास चाललाय. गोपाळने बाळाला उचलून छातीत घट्ट धरलं. डोळ्यातून अश्रू ओघळले, पण त्याच भीती नव्हती, फक्त अबोल कृतज्ञता होती. बाहेर गावात आनंदाचा गोंगाट उसळल्याआधी साधूचे शब्द त्याच्या कानात अजूनही घुमत होते, शाप अजून पूर्ण तुटलेला नाही. गोपाळला कळून चुकलं होतं, ही सुटका फक्त सुरुवात होती, अंतिम मुक्ती अजून बाकी होती. कार्तिकचा श्वास पूर्वीपेक्षा स्थिर झाला असला तरी त्याचं अंग अजूनही अशक्त होतं. जानकी त्याच्या कपाळावरून हात फिरवत होती आणि गोपाळ देवाच्या नामात निशब्द बुडून गेला होता. घरात आनंदाची चाहूल लागली होती, पण पूर्ण दिलासा कोणीच घेत नव्हतं, कारण प्रत्येकाच्या मनात एकच गोष्ट घोंगावत होती, शाप अजून पूर्ण तुटलेला नाही. म्हणून तिथेच दारात कालोगी उभा राहिला. कुणालाच त्याचं येणं कळलं नाही, ना आवाज, न पाऊल खुणा, फक्त अस्तित्व. गोपाळ पटकन उठला, माझं पोर वाचलंय, पण तुम्ही म्हणता शाप अजून बाकी आहे. साधूने शांत नजरेनं कार्तिककडे पाहिलं. प्राण परत आले, पण मूळ वेदना अजून मातीमध्येच आहेत. जोपर्यंत त्या मातीला क्षमा मिळत नाही तोपर्यंत वेळ पुन्हा कधीही उलटी चालू शकते. आणि गोपाळ हादरला. आता अजून काय करायचंय? साधूने खिडकीबाहेर पाहिलं. आज संध्याकाळपर्यंत त्या चौथऱ्यावरून जो शाप दिला गेला त्या आईच्या घरी तुला जावं लागेल. गोपाळच्या काळजात धस्त झालं. ती आई जिचं पोर गेलं होतं? साधूने मान डोलावली. हो, तिचं दुःख अजूनही थंड झालेलं नाही. क्षमा गावानं दिली, पण तिच्या मातृहृदयातून नाही. संध्याकाळच्या वेळी गोपाळ त्या बाईच्या झोपडीसमोर उभा राहिला. झोपडी जुनी मोडकळीची, पण आतून दिवा तेजाळलेला. दार उघडण्याबरोबर समोर एक कोरडी, थकलेली पण ताट पाट असलेली स्त्री उभी होती आणि तिच्या डोळ्यात काळ होता, पण त्यात अजूनही जळणाऱ्या वेदनेची आग दिसत होती. कशासाठी आलास? तिने थेट विचारलं. गोपाळ गप्पच राहिला. मग हळूहळू जमिनीवर बसला आणि तुझ्या पोराच्या शापामुळे माझ्या पोरावर काळाचा घात आलाय. आज तो श्वास घेतोय. ती स्त्री थबकली. तिच्या ओठांवर कंपन आलं. मग तुला आता माझी क्षमा हवी आहे? तिच्या आवाजात रोष आणि वेदना दोन्ही होत्या.
गोपाळने डोळे पुसले. मला क्षमा नको, मला फक्त तुझं दुःख हलकं व्हावं असं वाटतं. माझ्या पोरासाठी मी धावलो, पण तुझ्या पोरासाठी धावायला कोणी उरलं नव्हतं. हा अपराध आमच्या सगळ्यांचा आहे. ती स्त्री गप्प बसली. हातातला दिवा थरथरला. तिच्या मनात 10 वर्षापूर्वीचं दुःख पुन्हा उठून उभं राहिलं. त्या रात्री कोणी पाणी दिलं नाही, कोणी अंगावर चादर टाकली नाही. मी देवाकडे नाही, माणसांकडे दरवाजे ठोठावत होते. गोपाळचे डोळे भरले. आज मी इथं उभा आहे, माझं पोर हातात घेऊन वाचलंय, म्हणून मी तुझ्या दारात आलोय. जर तू माझ्या लेकराला पाहूनही शाप सोडणार नसशील तर तो शाप योग्यच आहे. ती स्त्री थरथरत बाहेर आली. तिच्या नजरा कार्तिककडे गेल्या. तो अशक्त होता, पण जिवंत होता. त्या क्षणी तिच्या डोळ्यातला दगड वितळल्यासारखं लुकलुकलं, पण अजूनही तिचे ओठ घट्ट मिटलेले होते. तिच्या एका शब्दावर आता काळाचं पुढचं पाऊल ठरणार होतं. ती स्त्री कार्तिककडे एकटक पाहत उभी होती आणि ज्या डोळ्यात 10 वर्षाचा अंधार, वेदना, राग आणि असहाय्यता सगळं एकाच वेळी उसळत होतं. गोपाळ तिच्या समोर जमिनीवर बसलेला, मान खाली घातलेली, कोणतीही मागणी न करता फक्त थांबलेला होता. झोपडीबाहेर संध्याकाळचा लालसर प्रकाश पसरत होता. जणू आकाशही त्या क्षणातल्या निर्णयाची साक्ष द्यायला थांबलं होतं. आणि कार्तिक श्वासोच्छ्वास घेत होता, जरा कमजोर पण जिवंत. त्याचा तो हलकासा श्वास त्या स्त्रीच्या काळजात कुठेतरी खोलवर टोचत होता. तिच्या मनात अचानक 10 वर्षापूर्वीची ती भीषण रात्र जिवंत झाली. त्याच्या अंगणात, त्या झोपडीसमोर तिचं लेकरू तिच्या कुशीत तडफडत होतं. तापाने फणफणलेलं अंग, ओठ निळे पडलेले आणि स्वतःचे हात रिकामे. पाणी मागायला ती शेजाऱ्याकडे गेली होती, धान्य मागायला गावात फिरली होती, पण प्रत्येक दारावर तिला एकच उत्तर मिळालं होतं, आमच्याजवळही काही नाही. त्या रात्री तिच्या लेकरानं शेवटचा श्वास तिच्या छातीत घेतला होता आणि तिच्या ओरडण्याचा आवाज आकाशालाही फुटला होता, पण कुणी ऐकलं नव्हतं. तेव्हाच तिच्या तोंडून तो शाप बाहेर पडला होता, या गावाच्या लेकरांवर काळाची सावली पडो. म्हणून आज त्याचं शापाचं फळ तिच्या डोळ्यांसमोर उभं होतं आणि गोपाळचं पोर तिच्यासमोर जिवंत होतं, पण मृत्यूच्या उंबरठ्यावरून परतलेलं होतं. आणि त्या दोन चित्रांमध्ये तिचं मन हेलकावत होतं. एक तिचं काळात गडप झालेलं पोर आणि एक या हातांची घडी घालून बसलेल्या बापाचं वाचलेलं पोर. तिसरी पुढं सरकली, कार्तिकजवळ बसली. तिचा कडक चेहरा क्षणभर नरमला आणि तिचा हात पुढं केला, पण थांबली. त्या हातात अजूनही शापाची जळजळ होती. गोपाळने डोळे मिटून घेतले. आता जे ठरायचे ते हिच्या एका स्पर्शावर ठरणार, हे त्याला स्पष्ट जाणवत होतं. कार्तिकने अलगद डोळे उघडले. समोर अपरिचित चेहरा पाहून तो हलकेच घाबरला, पण त्या स्त्रीच्या डोळ्यात त्याला आईसारखंच काहीतरी दिसलं. त्यानं थरथरत्या आवाजात विचारलं, आई, ही कोण आहे? तो शब्द त्या स्त्रीच्या काळजात घाव घालून गेला. आई? तिच्या ओठांवर कंप आला. तिच्या मनातल्या सगळ्या भिंती एकाच वेळी ढासळायला लागल्या. तिने कार्तिकच्या कपाळावर हात ठेवला. त्या स्पर्शात थंडावा नव्हता, वेदना नव्हती, फक्त आईपणाची ऊब होती. त्या क्षणी तिच्या डोळ्यातून अश्रूंचा सडा सुटला. ती रडली. 10 वर्षाचा राग, वेदना, शाप सगळं त्या अश्रूंमध्ये वाहून जात होतं. मी शाप दिला कारण माझं पोर मायापासून हिरावलं गेलं, ती हुंदके देत बोलू लागली. पण आज तुझं पोर जिवंत आहे पाहून मला पुन्हा एकदा आई झाल्यासारखं आणि असल्यासारखं वाटतंय. गोपाळ पुढं सरकला. त्यानं हात जोडले नाहीत, रडणंही केलं नाही. तो फक्त म्हणाला, तुझं पोर आमचं सगळ्यात होतं आणि आम्ही ते वाचू शकलो नाही, म्हणून हा अपराध आमच्या सगळ्यांचा आहे. ती स्त्री हळूच उठली. अंगणातल्या जुन्या दगडाजवळ उभी राहिली. तिथं कधी काळी तिनं शाप दिला होता. आकाशाकडे पाहून तिने दोन्ही हात वर केले. आवाज आता कठोर नव्हता, तो थकलेला पण मोकळा होता. ज्या काळानं माझं लेकरू नेलं, त्याच काळाकडं मी आज माझा शाप परत घेते. या गावाच्या कुठल्याही निरागस श्वासावर माझ्या वेदनेची सावली राहू नये. हे शब्द निघताच वाऱ्याचा वेग अचानक वाढला. अंगणातला दिवा हलला आणि झाडांच्या फांद्या जोरात सळू लागल्या. गोपाळला जाणवलं, काहीतरी खोलवर तुटतंय. दूर आकाशात हलकासा कडकडाट झाला, पण पाऊस नाही, फक्त गडगडाट. आणि त्या क्षणी कार्तिकनं खोल श्वास घेतला. आधीच्या तुटक श्वासापेक्षा खूपच स्थिर, खूपच मजबूत. जानकीच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू ओघळले. माझा मुलगा खऱ्या अर्थानं वाचलाय, ती पुटपुटली. त्या स्त्रीनं कार्तिकाच्या डोक्यावर हात ठेवत म्हटलं, माझा आशीर्वाद घे. आजपासून माझ्या पोराच्या जागी तू माझं पोर आहेस. त्या आशीर्वादाबरोबरच दूर कुठेतरी कालियोगी उभा राहून सगळं पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच हलकंसं समाधान, तेज उमटलं. आणि शाप तुटलेला होता, पण वेळ अजून पूर्णपणे सावरलेली नव्हती. अजून एक अंतिम क्षण बाकी होता. तिथं सगळ्या वेदनांचा शेवट शिक्का मारतो होणार होता. शाप तुटल्या क्षणी जणू आकाशनेही एक दीर्घ श्वास घेतला. अंगणात सळसळणारा वारा हळूहळू शांत झाला. दिव्याची ज्योत सरळ उभी राहिली आणि झाडांच्या फांद्यांवरचं कंपन निवळलं. कार्तिकचा श्वास आता नियमित झाला होता. छातीवरची धडधड स्थिर झाली होती आणि त्याच्या कपाळावरचा गरमपणा उतरला होता. जानकी त्याच्या शेजारी बसून त्याच्याकडे पाहत राहिली,
जणू डोळे मिटले तर पुन्हा सगळं निसटून जाईल अशी भीती तिला वाटत होती. गोपाळ त्या दृश्याकडे पाहत उभा होता आणि त्याचे पाय थरथरत होते. पण थरथर भीतीची नव्हती, ती सुटकेची होती. त्या स्त्रीने हळूहळू मागे वळून झोपडीकडे पाऊल टाकलं. तिच्या चेहऱ्यावर आता राग नव्हता, फक्त खोल थकवा आणि एक विचित्र शांतता होती. ती जाताना थांबली आणि गोपाळकडे पाहिलं आणि म्हणाली, तू आज मला पुन्हा जिवंत केलंस. माझं पोर परत मिळणार नाही, पण मी आज पहिल्यांदाच न झिजलेल्या श्वासानं श्वास घेतलाय. हे बोलून ती सावकाश आत निघून गेली. त्या क्षणी काळाची जड सावली जणू पूर्णपणे हलकी झाली. गावात हळूहळू बातमी पसरली की कार्तिकचा जीव पूर्णपणे वाचलाय. लोक एकमेकांकडे पाहत होते आणि कुणाच्या डोळ्यात विश्वास बसत नव्हता. कुणाच्या ओठांवर देवाचं नाव आपोआप येत होतं. काही वेळातच अनेक गावकरी गोपाळच्या घराबाहेर जमा झाले. कोणी भीत चौकशी करत होतं, कोणी देवाला नवस फेडायचं बोल करत होतं. त्याच गर्दीतून कालयोगी साधू शांतपणे पुढे आला. कुणालाच त्याचा येण्याचा आवाज ऐकू आला नाही, पण तो इथे आहे याची जाणीव सगळ्यांना झाली. आणि साधूने कार्तिककडे एक कटाक्ष टाकला आणि मग गावकऱ्यांकडे पाहून म्हटलं, आता वेळ परत पूर्णपणे चालू झाली आहे. जे उरलं आहे ते आता तुमच्या हातात आहे. लोकांकडे कुजबूज सुरू झाली. म्हणजे काय आणि कसलं उरलंय? साधू पुढे बोलला, शाप एका आईनं दिला होता आणि तिनंच परत घेतला. पण गावाला लागलेली सवय, लोभ, भय आणि एकमेकांकडे पाठ फिरवण्याची वृत्ती, ती अजून तुमच्यात जिवंत आहे की नाही हे तुमच्या उद्याच्या वागण्यातून ठरेल. गोपाळ पुढे आला. त्याचा आवाज ओला होता पण ठाम होता. आज माझ्या पोराचा जीव वाचला कारण एका आईनं आपली वेदना बाजूला ठेवली. उद्या कोणाचं पोर मरू नये म्हणून आपण काय करणार हे आपल्या रोजच्या कृतीत ठरणार आहे. गावकरी मान डोलावू लागले. कुणाच्या डोळ्यात पश्चाताप होता, कुणाच्या ओठांवर मौन होतं. त्या क्षणी दूर आकाशात गडगडाट झाला आणि पहिल्यांदाच त्याच महिन्यात जोरदार पावसाचा पहिला थेंब जमिनीवर पडला. मग दुसरा, मग तिसरा आणि काही क्षणातच देवगिरीवर जोरदार पाऊस कोसळू लागला. कोरडी जमीन पहिल्यांदाच ओलं शोषू लागली आणि धुळीचा वास बदलून मातीचा सुगंध हवेत पसरला. लोकांनी दोन्ही हात आकाशाकडे उचलून पावसात आनंदाने भिजायला सुरुवात केली. स्त्रियांनी अंगावर पदर ओढत देवाचं नाव घेतलं. लहान मुलं हसत हसत चिखलात उड्या मारू लागले आणि त्या पावसात फक्त पाणी नव्हतं, त्यात वर्षानुवर्षेची अडकलेली आशाही उतरली होती. कार्तिकला गोपाळनं अलगद उचलून बाहेर आणलं. पावसाचे थेंब त्याच्या कपाळावर पडले आणि त्यानं डोळे मिटून एक दीर्घ श्वास घेतला. बाबा, पावसाचा वास आला, तो हळू आवाजात म्हणाला. गोपाळच्या डोळ्यात पाणी आलं. हो बाळा, हा नवा श्वास आहे. जानकीने त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि तिच्या चेहऱ्यावर आता भीती नव्हती, फक्त आभार होते. साधू पावसातच थोडा दूर उभा राहिला आणि त्याच्यावर पावसाचे थेंब पडत होते, पण त्याचे कपडे ओले होत नव्हते. तो एखाद्या काळाच्या काठावर उभा असल्यासारखा दिसत होता. गोपाळ त्याच्याकडे वळला. महाराज, माझं पोर वाचलंय, गाव वाचलंय, आता तुम्ही? साधू हलकेच असला. मी वेळ थांबवतो पण वेळेत जगत नाही. जिथं जखमा भरल्या तिथून मला निघायचंच असतं. गोपाळच्या छातीत काहीतरी भरून आलं. तुम्ही परत कधी दिसाल? साधू क्षणभर शांत राहिला. जिथं कुठं काळ आणि करुणा आमने सामने उभे असतील तिथं मला पुन्हा पाहशील, हे बोलून त्यानं आकाशाकडे पाहिलं. पावसाच्या सरीमध्ये त्याची आकृती हळूहळू विरघळू लागली, जणू पाण्यात रंग मिसळावा तशी. काही क्षणातच तिथं फक्त पाऊस उरला आणि एका अशक्य भेटीची आठवण. देवगिरी गाव त्या दिवशी पहिल्यांदाच फक्त पावसात नाही तर आशेत न्याहलं. पाटलाच्या कोठाराची दारं उघडली गेली. धान्याची वाटणी झाली. उपाशी पोटी झोपणाऱ्या हातात पहिल्यांदाच मूठभर धान्य आलं. लोक एकमेकांकडे नव्या नजरेनं पाहू लागले. भीतीऐवजी आता थोडाफार विश्वास उगवू लागला. गोपाळच्या घरात संध्याकाळी तो पहिला शांत दीप पेटवला गेला. जानकीने पांढरा भात शिजवला आणि कार्तिकनं थोडीशी भूक लागल्याचं सांगितलं. गोपाळ निशब्द बसून त्या दृश्याकडे पाहत राहिला. कालच्या पर्यंतच्या मृत्यूच्या उंबरठ्यावर असलेलं जीवन आज पुन्हा संसाराच्या लयीत येत होतं. पण त्याच्या मनात एकच जाणीव खोलवर बसत होती. वेळ परत चालू झाली आहे, पण ती आता वेगळी होती. ती फक्त पुढे जाणारी नव्हती, ती शिकवणारी बनली होती. पावसाच्या पहिल्या सरीनंतर देवगिरीचं रूपच बदलू लागलं. काही दिवसातच कोरड्या मातीला हिरवे अंकुर फुटले. नदी पुन्हा हळूहळू भरू लागली. लोकांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच उजेड दिसू लागला. कार्तिक रोज थोडं थोडं पण ठामपणे चालायला शिकत होता. आधी 2 पावलं, मग 4 आणि मग काही दिवसातच तो अंगणातल्या चिखलात हसत खेळत धावू लागला. जानकी प्रत्येक वेळी त्याच्याकडे पाहताना मनातल्या मनात देवाला धन्यवाद देत होती. गोपाळ मात्र शांत झाला होता. त्याच्या चेहऱ्यावर आनंद होता, पण त्याच्याबरोबर एक खोल गंभीरपणाही होता, कारण त्याच्या मनात अजूनही कालयोगी साधूचे शब्द घुमत होते. वेळ परत चालू झाली आहे, पण उरलेलं तुमच्या हातात आहे. गावात पाटलाचं आयुष्यही बदललं होतं. त्याने स्वतःहून कोठारं उघडी ठेवली. धान्याचा साठा गरजूंमध्ये वाटला
आणि पहिल्यांदाच चौकात बसून लोकांच्या प्रश्नांना थेट उत्तर द्यायला सुरुवात केली. काहींना अजूनही त्याच्यावर राग होता, काहींना शंका, पण आता कुठेतरी एक नवा विश्वास हळूहळू तयार होत होता. उपाशी पोटी झोपणारी पोटं आता थोडीशी तरी शांत होत होती. एका संध्याकाळी गोपाळ शेताच्या बांधावर उभा होता. पावसामुळे जमीन मऊ झाली आणि मग मातीचा गंध हवेत भरून राहिला होता. त्याने आकाशाकडे पाहिलं. ढग सावकाश सरकत होते आणि त्याच्या मागे मावळत्या सूर्याची केसरी छटा पसरली होती. त्याच वेळी त्याच्या मनात अचानक एक जुना प्रश्न पुन्हा डोकावला. कालयोगी खरंच निघून गेला आहे का, की तो अजूनही कुठेतरी आपल्याकडे पाहत आहे? त्याच रात्री एक विचित्र प्रसंग घडला. कार्तिक शांत झोपलेला असताना अचानक अंगणातल्या दिव्याची ज्योत एकदम स्थिर झाली. वारा असूनही ती हलली नाही. गोपाळ झोपेतून दचकून जागा झाला. त्याला बाहेर कुणीतरी उभं असल्याचं जाणवलं. तो सावधपणे बाहेर आला. अंगणातच अंधार होता, पण त्या अंधारात एक ओळखीची शांत छाया दिसत होती. कालयोगी पुन्हा उभा होता. गोपाळने लगेच हात जोडले. महाराज, तुम्ही परत आलात? साधूच्या डोळ्यात पूर्वीसारखी शांतता होती, पण आज त्यात थोडी कठोर चमक मिसळलेली होती. मी परत आलो नाही, मी निघालोच नव्हतो. काळाच्या कड्यावर जो उभा राहतो ना, तो कुठे जात नाही. गोपाळच्या छातीत धडकी भरली. मग अजून काही बाकी आहे का? साधूने अंगणाकडे पाहिलं. जिथं कार्तिक झोपलेला होता. शाप तुटला, पण माणसाचा स्वभाव अजून पूर्ण बदलला नाही. उद्या देवगिरीची आणखी एक परीक्षा आहे. कसली परीक्षा? गोपाळने घाबरून विचारलं. साधू शांत स्वरात म्हणाला, उद्या दुपारी नदीला मोठा पूर येणार आहे. पाणी शेतांवर गुहांवर चढेल आणि त्यावेळी लोकांनी एकमेकांना वाचवायचं ठरवलं तर गाव टिकेल. प्रत्येकाने फक्त स्वतःचा विचार केला तर देवगिरी पुन्हा त्याच अंधारात जाईल. गोपाळच्या मनात क्षणात अनेक प्रश्न आणि दृश्य फिरून गेली. लोक आपापली माणसं वाचवताना, जनावर सोडून देताना, काही जण आपला संसार पाण्याबरोबर वाहून देताना. महाराज, लोक घाबरतील. प्रत्येक जण संकटात स्वतःलाच आधीच वाचवतो. तो हळू आवाजात म्हणाला. साधू थोडा वेळ मौनात राहिला. मग म्हणाला, म्हणून ही शेवटची कसोटी आहे. शापानं तुमच्या अंगावर भीतीची सावली टाकली होती. आज त्या सावलीची जागी माणुसकी उभी राहते आहे का, हे मला पाहायचं आहे. साधूची छाया हळूहळू विरघळू लागली. जाण्याआधी तो एवढंच म्हणाला, कालच्या रात्री तू बाप म्हणून लढलास, उद्या तू गावकऱ्यांपैकी एक म्हणून लढशील. एवढं बोलून तो अदृश्य झाला. दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत आकाश अचानक काळं झालं. ढग जड झाले. वारा जोरात सुटला. नदीच्या काठावरचा पहिला पाण्याचा लाटेचा आवाज गावात ऐकू आला आणि लोक घराबाहेर धावले. पूर येतोय अशी आरोळी कुठेतरी उठली आणि क्षणातच सगळीकडे घबराट पसरली. काहींनी लहान मुलांना उचललं, काहींनी घरातलं धान्य ओढण्याचा प्रयत्न केला, काहींनी जनावरं सोडवायला सुरुवात केली. गोपाळने कालयोगीचे शब्द आठवले. तो चौकात धावत गेला आणि मोठ्या आवाजात ओरडू लागला, एकट्यानं काहीच वाचणार नाही. एकमेकांना हात द्या. आधी मुलं, मग म्हातारी माणसं आणि मग जनावरं. सुरुवातीला काहींनी ऐकलं नाही. प्रत्येकजण स्वतःच्या घराकडे धावत होता. पण पुराचं पाणी वेगाने वाढते लक्ष देताच काही जण थांबले. जानकी कार्तिकीला उचलून उंच जागी घेऊन गेली. पाटीलही तिथं आला आणि लोकांना मदत करू लागला. धान्याचा कोठार उघडा, लोकांना वरच्या जागी नेऊन ठेवा. तो पाटलाच्या आवाजात नव्हे, माणसाच्या आवाजात म्हणत होता. हळूहळू घबराटेसह माणुसकी वर येऊ लागली. 2 जण मिळून एका म्हाताऱ्या स्त्रीला उचलू लागले. 3 जण मिळून एखाद्या पडलेल्या बैलाला ओढू लागले. काही तरुण पाण्यात उतरून अडकलेल्यांना बाहेर काढू लागले. पाणी घरांच्या उंबरट्यापर्यंत आलं, पण त्याच वेळी लोक एकमेकांची उंबरटे ओलांडून एकमेकांना वाचवत होते. संध्याकाळपर्यंत पूर शांत झाला. काही घरांचे नुकसान झाले, काही शेतं वाहून गेली, पण एकही माणूस जीव गमावला नाही आणि एकही लहान मूल, एकही वृद्ध त्या पाण्यात हरवला नाही. संध्याकाळी पावसाच्या ओलसर वाऱ्यात लोक थकून पण जिवंतपणाचा श्वास घेत उंच टेकडीवर जमा झाले. त्या टेकडीवर कालयोगी पुन्हा उभा होता. यावेळी त्याच्या चेहऱ्यावर कठोरता नव्हती, फक्त समाधान होतं. तो म्हणाला, आज तुम्ही काळाला हरवलत, कारण आज तुमच्यासाठी वेळ थांबवण्याची गरजच पडली नाही. तुम्ही एकमेकांसाठी काळ थांबवलात. गोपाच्या डोळ्यात पाणी आलं. त्याने आजूबाजूला पाहिलं. लोक थकलेले होते, पण त्यांच्या चेहऱ्यावर भीती नव्हती. एक सामूहिक धीर होता. त्याला जाणवलं, देवगिरी खऱ्या अर्थानं आता बदलली आहे. पूर ओसरून 2 दिवस झाले होते. देवगिरीवर आता शांतता पसरली होती. पण ती जुनी भीतीची शांतता नव्हती. ती अशी शांतता होती तिथं प्रत्येक माणूस दुसऱ्याकडे पाहताना स्वतःला थोडा अधिक माणूस समजत होता. पाण्यात गेलेली शेतं अजूनही चिखलात होती. काही घरांच्या भिंती तुटल्या होत्या. काही अंगणात अजूनही ओल साचलेली होती. पण एकही घर शोकात बुडालेलं नव्हतं, कारण एकही प्राण गेला नव्हता. हा चमत्कार लोकांच्या शब्दात नव्हता, पण त्यांच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होता. कार्तिक आता पूर्णपणे सावरला होता. त्याच्या चेहऱ्यावर पुन्हा गुलाबी रंग आला होता. आवाजात ताकद आली होती आणि तो पुन्हा अंगणात धावत खेळत होता. जानकी त्याच्याकडे पाहत राहायची आणि प्रत्येक वेळी तिच्या ओठांवर निशब्द प्रार्थना उमटायची. गोपाळ मात्र अधिक गंभीर झाला होता.
त्याच्या आयुष्यात सगळं जसं परत आलं होतं, तसंच काहीतरी कायमचं बदलूनही गेलं होतं. कालयोगीचे प्रत्येक शब्द त्याच्या मनात खोलवर बसले होते. त्या रात्री पूर गेल्यानंतर पहाटे गोपाळ टेकडीवर एकटाच गेला. तिथं तिथं कालयोगी शेवटच्यांदा दिसला होता आणि त्या जागेकडे पाहत तो शांत उभा राहिला. महाराज, जर अजून काही बाकी असेल तर मला सांग, तो हळू आवाजात म्हणाला. त्याला वाटलं नेहमीप्रमाणे काहीतरी संकेत मिळेल, पण त्या दिवशी काहीच घडलं नाही. फक्त सूर्याची पहिली किरणं डोंगरावर पडत होती आणि खाली गाव नव्या उजेडात न्हावून निघत होतं. दुसऱ्या दिवशी गावकऱ्यांची मोठी सभा भरली. पाटील स्वतः पुढं उभा राहिला. आजपासून देवगिरीत कोणाचं पोट उपाशी राहणार नाही. पूर गेला, शाप गेला, पण जर आपण पुन्हा जुन्या लोभाकडे गेलो तर आपल्याला वाचवायला कोणी येणार नाही. म्हणून आजपासून धान्य, पाणी, मदत सगळं सामायिक असेल. लोकांनी एकमतानं मान डोलावली आणि त्या दिवशी पहिल्यांदाच गावात कोणाची परवानगी न घेता धान्याची वाटणी खुल्या मनानं झाली. कुणी कमी दिलं नाही, कुणी लपवलं नाही. जिथं कधी दारे बंद असायची तिथं आता उघडी हात दिसू लागले. आणि त्या संध्याकाळी गोपाळच्या घरी दिवा लावला गेला. पण तो दिवा नेहमीसारखा नवसाचा नव्हता. तो दिवा कृतज्ञतेचा होता. जानकीनं स्वयंपाक केला. कार्तिकनं पहिल्यांदाच स्वतःच्या हातानं 2 घास खाल्ले आणि गोपाळच्या डोळ्यात नकळत पाणी आलं. बाबा, मला आता जंगलात जायचं नाही ना? कार्तिकनं बालिशपणे विचारलं. गोपाळ हसला. त्याला छातीशी धरून म्हणाला, नाही रे बाळा, आता तुला आयुष्यातल्या उजेडातच चालायचं आहे. त्या रात्री गोपाळला एक स्वप्न पडलं. स्वप्नात तो पुन्हा त्या थांबलेल्या वेळेच्या मैदानात उभा होता. समोर कालयोगी उभा होता, पण यावेळी त्याची आकृती आधीसारखी धुसर नव्हती. तो अगदी स्पष्ट दिसत होता. महाराज, अजून काही संकट बाकी आहे का? गोपाळने विचारलं. साधू शांत हसला. काळाची शेवटची परीक्षा तू आणि तुझं गाव आधीच पार केली आहेस. तू फक्त हे लक्षात ठेव, संकट थांबत नाहीत, पण त्यांना सामोरे जाण्याची वृत्ती बदलली की काळाचं रूप बदलतं. मग आता वेळ खरंच पुन्हा कायमची सरळ झाली आहे का? गोपाळने प्रश्न केला. साधूने जमिनीकडे पाहिलं. वेळ कधी सरळ नसते, ती फक्त शिकवणारी असते. पण आजपासून तुझ्या गावावरची ती जुनी सावली पुन्हा कधीच थेट पडणार नाही, कारण शाप तुटलाय. आणि त्याहून मोठी गोष्ट म्हणजे लोकांच्या मनातला भीतीचा शापही तुटलाय. गोपाळ जागा झाला तेव्हा पहाट झाली होती. त्याच्या मनात काहीतरी विलक्षण हल्लं झाल्यासारखं वाटत होतं आणि तो बाहेर आला. अंगणात कार्तिक झोपलेला शांत निरागस श्वास घेत होता. आकाश स्वच्छ होतं. पक्ष्यांचे आवाज सामान्य होते, पण त्याला त्या साध्या आवाजात एक खोल विजय जाणवत होता. त्या दिवशी गावात एक छोटासा सोहळा झाला. कोणतीही मोठी पूजा नव्हती, कोणतं मोठं यज्ञ नव्हतं. फक्त सगळ्या गावकऱ्यांनी एकत्र येऊन नदीच्या काठावर पुन्हा एकदा मातीत हातात घेतली आणि ती माती एकमेकांच्या कपाळावर लावली. ती माती आता आपल्याला शाप देणार नाही, ही आपल्याला पोसणार आहे, असं पाटील म्हणाला. आणि कोणीही त्याच्या शब्दावर संशय घेतला नाही, कारण त्याच्या डोळ्यात आज लोभ नव्हता. कार्तिक त्या मातीवर उभा राहून हसत होता. त्याचा अचानक धावत जाऊन गोपाळला विचारलं, बाबा, तो वेळ थांबवणारा बाबा परत येणार का? गोपाळ काही क्षण गप्प राहिला. मग हळूच म्हणाला, जिथं कुठं अन्याय आणि करुणा एकमेकांसमोर उभ्या राहतील तिथं तो बाबा असणारच. आपल्याला दिसेल किंवा नाही, पण तो तिथेच असतो. त्या क्षणी गोपाळला पहिल्यांदा जाणवलं की त्याच्या आयुष्यातलं सर्वात मोठं संकट आता कायमचं संपलं आहे. कार्तिक जिवंत होता. जानकी शांत होती. गाव एकत्र होतं. शाप तुटला होता. वेळ पुन्हा आपल्याच गतीनं चालू झाली होती आणि काळाचं भयानक रूप मागे सारलं होतं. आता पुढं जे काही राहणार होतं आणि येणार होतं ते संकट नव्हतं, ते आयुष्य होतं. देवगिरीवरचा अंधार पूर्णपणे संपला होता. आकाश स्वच्छ झालं होतं. जमिनीत नवा अंकुर जोर धरून डोकेवर काढत होता आणि गोपाळच्या मनात एक ठाम विश्वास जन्म घेत होता. काळाला हरवता येत नाही, पण काळासोबत माणूस कसा उभा राहतो हे मात्र बदलता येतं. मुख्य संकट पूर्णपणे संपलं होतं. शाप तुटला होता. देवाची कृपा स्पष्टपणे दिसत होती. आयुष्य पुन्हा शांत, स्थिर आणि प्रकाशमान झालं होतं. देवगिरीवर आता काही दिवसांपासून एक वेगळी शांतता नांदत होती. आधी जशी शांतता भीतीची, दडपणाची होती, तशी ही नव्हती. ही शांतता समाधानाची, थकवा उतरल्यावर येणाऱ्या निवांत श्वासासारखी होती. पूर ओसरून गेल्यावर शेतामध्ये पुन्हा नवी पालवी फुटली होती. काळी माती हिरव्या रंगानं सजू लागली होती. नदी पुन्हा आपल्या शांत प्रवाहात वाहू लागली होती. जणू तिन्ही वेळा थांबून, धावून आणि थकून आता तीही निवांत झाली होती. कार्तिक आता पूर्णपणे सावरला होता. सकाळी उठून तो गोपाळच्या मागोमाग शेतावर जायचा. लहान लहान पावलं टाकत माती हातात घेऊन खेळायचा. हीच ती माती ना बाबा, जिच्यातून पाणी वाहून आलं होतं? तो विचारायचा. गोपाळ हसत म्हणायचा, हो बाळा, पण हीच ती माती आहे जिच्यानं आपल्याला परत उभं केलं. आणि जानकी दररोज देवळात दिवा लावताना देवाकडे काही मागत नसे. ती फक्त हात जोडून उभी राहायची आणि तिच्या ओठांवर एकच शब्द असायचा, धन्यवाद. गावात पाटलाचं रूपही पूर्ण बदललं होतं. तो आता चौकात अधिकार गाजवत बसत नसे. तो लोकांसोबत काम करायचा, धान्य वाटायचा, शेतात पाणी सोडायला स्वतः हजर राहायचा.
लोक त्याच्याकडे अजूनही साशंक नजरेनं पाहायचे, पण त्याच्या कृतींनी हळूहळू ती नजरा नरम होऊन चालली होती. आणि पाप स्वतः कबूल केलं तेवढंच मोठं प्रायश्चित, असं कोणीतरी म्हटलंय. आणि ते वाक्य गावात पसरलं. त्या शाप देणाऱ्या स्त्रीची झोपडी आता शांत झाली होती. ती रोज सकाळी नदीकाठी जाऊन पाणी आणायची, देवळात जाऊन बसायची आणि कार्तिकला पाहिलं की त्याच्या डोक्यावर हात ठेवून म्हणायची, जग, खूप जग. तिच्या डोळ्यात अजूनही वेदना होती, पण आता त्यात अमर्याद शांतीही होती. तिच्या शापाची जागा आता आशेने घेतली होती. गोपाळला कधी कधी रात्री कालयोगीची आठवण यायची. तो आकाशाकडे पाहायचा, ताऱ्यांमध्ये त्याला तो शांत स्थिर चेहरा दिसल्यासारखा भास व्हायचा. पण आता त्याला त्या दर्शनाची गरज वाटत नव्हती, कारण जे काही त्या साधूनं शिकवलं होतं ते आता त्याच्या आयुष्यात उतरलंच होतं. संकटावर मात करण्यासाठी कोणतीही अद्भुत शक्ती लागली नाही, तर माणसाच्या मनातली भीती आणि स्वार्थ जिंकावा लागतो. आणि हे सत्य त्यानं स्वतः अनुभवलं होतं. एक संध्याकाळ अशी आली, संपूर्ण गाव नदीकाठी जमलं होतं. कुणी नवसासाठी नाही, कुणी संकटासाठी नाही, तर फक्त एकत्र बसून दिवस सरताना पाहण्यासाठी. सूर्य हळूहळू डोंगरामागे झुकत होता. आकाशावर केसरी, गुलाबी, जांभळ्या रंगाची उधळण झाली. आणि मग त्या प्रकाशात गोपाळ, जानकी आणि कार्तिक तिघेही एकत्र बसले होते. कार्तिकनं बाबांच्या हातात हात ठेवून विचारलं, बाबा, आपल्याला पुन्हा कधी वेळ थांबवावा लागेल का? गोपाळ क्षणभर शांत राहिला. मग त्यानं आकाशाकडे पाहिलं आणि हळूच म्हणाला, वेळ तेव्हाच थांबते बाळा, जेव्हा माणसं थांबतात. रागात, भीतीत, स्वार्थात आपण जर चालत राहिलो एकमेकांसोबत तर वेळ तिथे थांबतच नाही. कार्तिकला पूर्ण अर्थ कळला नाही, पण तो हसला. त्याला त्याचं हसू परत मिळालं होतं, एवढंच पुरेसं होतं. त्या क्षणी गोपाळला आतून एक विचित्र शांत समाधान मिळालं आणि त्याच्या मनात जुन्या भीतीचे सगळे कोपरे आता उजळून गेले होते. त्याच्यासाठी तो जंगलात गेला होता, ज्यासाठी त्यानं जीव पणाला लावला होता, ते सगळं आता पूर्णपणे मागे पडलं होतं. त्याचं आयुष्य पुन्हा एकदा साधं झालं होतं. शेत, कुटुंब, गाव, सूर्य, पाऊस, नदी. पण या साधेपणाच्या मागे आता एक मोठा अनुभव उभा होता, जो कोणत्याही शिकवणीपेक्षा खोल होता. देवगिरी आता पूर्वीसारखी नव्हती. लोकांच्या नात्यात बदल झाला होता. कुणाचं घर जळालं तर अख्खं गाव धावून जात होतं. कुणी आजारी पडलं तर एक माणूस नव्हे, अनेक हात पुढे येत होते. लोकांच्या आत आता संकटाची वाट पाहण्याची गरज राहिली नव्हती. त्यांनी माणुसकीची वाट आधीच धरली होती. एका रात्री गोपाळ अंगणात बसून चंद्राकडे पाहत होता. वारा हलका, शांत. कार्तिक झोपला होता. जानकी स्वयंपाकघरात भांडी आवरत होती आणि त्या शांततेत त्याला कालयोगीचा शेवटचा शब्द आठवला, जिथं जखमा भरतात तिथं मला निघावंच लागतं. गोपाळ मनातच बोलला, महाराज, आमच्या जखमा भरल्या आहेत, आता तुम्ही निघालात असाल तरी तुमची शिकवण राहिली आहे. त्या रात्री देवगिरीवर कोणतीही सावली नव्हती, ना शापाची, ना भीतीची, ना काळाची. फक्त आकाश, चंद्र, मातीचा सुगंध आणि माणसाच्या शांत श्वासांचा आवाज होता. देवाचा आशीर्वाद आता कुठल्याही चमत्कारातून नव्हे, तर माणसाच्या रोजच्या वागण्यातून दिसत होता. गोपाळला आता ठामपणे जाणवलं, त्याचं आयुष्य पुन्हा सुरुवातीसारखं झालंय. पण तो स्वतः मात्र पूर्वीसारखा उरलेला नाही. तो आता फक्त शेतकरी नव्हता, तो त्या काळाला प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहून परतलेला माणूस होता. आणि त्यानं जे पाहिलं होतं ते सहज विसरण्यासारखं नव्हतं. कथा इथेच पूर्ण झाली होती. कोणतं संकट उरलेलं नव्हतं, कोणतीही सावली नव्हती. फक्त शांत, स्थिर, प्रकाशमान आयुष्य उरलं होतं, देवाच्या कृपा आणि माणसांच्या बदललेल्या मनावर उभं असलेलं. आता हे शब्द तुम्ही वाचतायत, ते ऐकायत, आणि ते असं काही साधं घडलेलं नाही, कारण ही फक्त गोपाळची, जानकीची किंवा कार्तिकची कथा नव्हती. ही कथा त्या प्रत्येक माणसाची होती, जो आयुष्यात कधी ना कधी पूर्णपणे हरतो, कोलमडतो आणि तरी पुन्हा उभा राहतो. कधी मुलांसाठी, कधी आईसाठी, कधी कुटुंबासाठी आणि कधी स्वतःसाठी. काही कथांमध्ये देव दिसतो, काही कथांमध्ये साधू दिसतो, पण खऱ्या अर्थाने या कथेमध्ये दिसली ती माणसाच्या मनातली शक्ती. तू आज जिथे आहेस, ज्या अवस्थेत आहेस, त्या अवस्थेतही तू कुठेतरी गोपाळ आहेस. तुझ्यातही आयुष्यात कधीतरी शापासारखं काहीतरी आणि आलंच असेल. आजार, कर्ज, अपयश, अपमान, एकटेपणा आणि किंवा एखादी अशी वेदना जी शब्दात सांगता येतच नाही. आणि त्या क्षणी तुलाही कधीतरी वाटलं असेल, आता काहीच उरलं नाही, आता वेळ थांबावी. पण खरं सांगू, वेळ कधी कोणासाठी थांबत नाही. वेळ बदलते, माणसं बदललीत तर. आज तू इथे थांबून ही कथा पूर्ण ऐकली असेल, तर याचा अर्थ असा की तू अजून संपलेला नाहीस. तुझ्यात अजूनही जगण्याची थोडी तरी आस आहे, थोडी तरी आशा आहे. कारण जो माणूस पूर्णपणे हरतो, तो अशा गोष्टी थांबून ऐकत नाही. तो फक्त हार मानतो, पण तो हार मानलेले नाहीस. हेच या कथेचा सर्वात मोठा चमत्कार आहे. ही कथा तुला फक्त रडवण्यासाठी नव्हती, ही कथा फक्त तुला आठवण करून देण्यासाठी होती की संकट येणं म्हणजे शाप नाही, पण संकटात एकटं पडणं हा खरा शाप असतो. आणि जेव्हा माणूस दुसऱ्या माणसासाठी उभा राहतो, त्या क्षणी तो शाप तुटायला सुरुवात होते. कदाचित आज तुझ्या आयुष्यातही कोणतरी कार्तिक असेल, ज्यासाठी तू रोज आतून आतून लढतोयस. आणि कदाचित तू स्वतःचं कार्तिक असशील, ज्याला कोणीतरी उचलून सुरक्षित जागी नेण्याची वाट पाहतोयस.
आणि कदाचित या क्षणी तुला हे शब्द ऐकायला अचानक वाटत असेल, ही कथा माझ्यासाठीच होती. हो, ही कथा तुझ्यासाठीच होती. आयुष्य कधी कुणाला आधी सांगून संकट येत नाही, ते अचानक येतं. आणि कधी आजाराच्या रूपात, कधी नात्यांच्या तुटण्याच्या रूपात, कधी आर्थिक कोसळण्याच्या रूपात. आणि त्या क्षणी माणूस फक्त एकच प्रश्न विचारतो, हे माझ्याच आयुष्यात का? पण या कथेने एकच उत्तर दिलं आहे, ते तुझ्याच आयुष्यात आहे. कारण ते बदलण्याची ताकदही तुझ्यात आत आहे. तू कितीही थकलेला असशील, कितीही एकटा असशील, या क्षणी तू एकटा नाहीस. कारण हजारो लोक या कथेच्या माध्यमातून तुझ्यासोबत जोडले गेलेले आहेत. प्रत्येकाच्या वेदना वेगवेगळ्या आहेत, पण पण सर्वांच्या डोळ्यातून येणाऱ्या अश्रूंची भाषा एकच असते. जर या कथेतील एकही क्षण तुझ्या हृदयाला हलवून गेला असेल, तर कधी गोपाळसारखा तुझ्याही डोळ्यात पाणी आलं असेल, जर एका क्षणी तरी तुझ्या मनात मी अजून हार मानणार नाही असा विचार आला असेल, तर हेच या संपूर्ण कथाचं खरे यश आहे. आणि आता मी तुला काही मागतोय, पैशांसाठी नाही, प्रसिद्धीसाठी नाही, तर या भावनेचा साक्षीदार म्हणून. जरी कथा तुझ्या मनाला स्पर्श करून गेली असेल, तर आत्ताच लाईक कर. आणि हा एक छोटासा क्लिक नसतो, तो या कथेची तुझ्याकडून मिळालेली पावती असते. जर या कथेने तुझ्या मनात काहीतरी जागा केलं असेल, तर खाली एक शब्द तरी कमेंटमध्ये लिही. त्यातून आम्हाला कळतं की कथा कुठेतरी पोहोचली आहे. जर तुला वाटत असेल की अशा कथा अजून लोकांपर्यंत पोहोचवायला हव्यात, तर चॅनलला सबस्क्राईब कर. आणि कारण प्रत्येक नवीन कथा कदाचित कुणाच्या तरी आयुष्याला नवीन दिशा देणारी ठरू शकते. आणि सर्वात महत्त्वाचं, जर तुझ्या आयुष्यात कोणीतरी आता अंधारात चाललं असेल, तर ही कथा शेअर कर. कारण एक क्लिक कधी कधी एखाद्याचं आयुष्य वाचू शकते. म्हणून आज जर तुझ्या डोळ्यात पाणी आलं असेल, तर लाजू नकोस. तो तुझा कमकुवतपणा नाही, तो तुझा जिवंतपणाचा पुरावा आहे. आणि जर तुझ्या मनात शांतता वाटत असेल, तर समज कुठेतरी आज तुझाही एक शाप तुटला आहे. देवाकडे काही मागण्याआधी एक गोष्ट नक्की कर. आज कुणासाठी तरी तू गोपाळ बन, कुणासाठी तरी पाठीशी उभा राहा, कोणासाठी तरी एक आधार बन. कारण वेळ थांबवणारा साधू सगळीकडे नसतो, पण माणुसकी सगळीकडे असू शकते. ही कथा इथे संपली आहे, पण तुझं आयुष्य इथे सुरू होत आहे. नवीन बळासोबत, नवीन धैर्यासोबत आणि नवीन विश्वासासोबत. आणि पुन्हा एकदा सांगतो, जरी भावना तुमच्या हृदयात उतरली असेल, तर ती फक्त आत ठेवू नकोस. लाईक कर, कमेंट कर आणि सबस्क्राईब कर आणि शेअर कर. चला तर मग भेटूया अशाच एका चांगल्या कथेमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.